सोशल फाउंडेशन आणि लोकमंगल कला व उद्योजकता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर जे आयोजित केलं आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल तर मी प्रथमतः आभार मानते. आणि तुम्ही आज खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि तुम्हाला बघून सगळ्यांना मला खूप आनंद होतोय. त्याबद्दल तुमचे परत एक म्हणजे अभिनंदन करते आणि आभार सुद्धा मानते की तुम्ही सगळे आलेले आहात इथे. कारण विद्यार्थी म्हणजे माझ्यासाठी ऑक्सिजन आहे आणि विद्यार्थी समोर असले की म्हणजे एक अशी वेगळीच एनर्जी येते आणि तुम्हाला सगळ्यांना बघून खरंच खूप छान वाटते. कारण 2 वर्ष जे सतत ऑनलाईन जे सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांशी कनेक्ट जो असतो तो कुठेतरी मध्ये डिस्टर्ब झालेला होता. पण आता तुम्हाला सगळ्यांना बघून मला असं खूप एनर्जी आल्यासारखं वाटतंय आणि फक्त तुम्ही बोर होणार नाही तेवढी मी काळजी घेईन. आणि तुम्ही म्हणजे नक्कीच तुम्हाला आजच्या सेशन मधून काही ना काहीतरी 4 चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. तर आपण प्रथमतः तर कॉलेजचे मी आभार मानते आणि प्रिन्सिपल सरांचे, कॉलेजच्या सगळ्या स्टाफचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे. तर आता मला वाटतं इथे BSc ॲग्रीची मुलं आहेत, B फार्मसीची मुलं आहेत, D फार्मसीची मुलं आहेत आणि त्याच्यानंतर आपले BA BCom BSc सगळेच मुलं आहेत. तर आता आपण सांगितलं की स्पर्धा परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये जी काही पास होणारी जी मुलं असतात, शेवटच्या लिस्टमध्ये येणारी जी मुलं असतात ती सगळी ग्रामीण भागातली असतात. कारण पुण्यातल्या मुंबईच्या मुलांना ह्या स्पर्धा परीक्षांशी काही देणं घेणं नसतं. कारण त्यांना ग्रॅज्युएशन झालं की कुठे ना कुठे 15-20 हजाराची 10-12 हजाराची नोकरी लागते. पण आपल्या इकडे सोलापूर जिल्हा जो आहे तो दुष्काळी भाग आहे. तुम्ही जर आता बघितलं असेल रिझल्ट, फर्स्ट सेकंड आयोगाच्या लिस्टमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातली मुलं आहेत. आता तुमच्या कॉलेजचा जो गायंत गोडगे विद्यार्थी सांगितला तो माझा ओळखीचा. तर मग खूप बरं वाटलं की म्हणजे ह्या कॉलेजमधली मुलं सुद्धा जी आहे ती खूप आज मोठ्या पदावरती पोहोचलेली आहे. तर तुम्ही पण पोहोचू शकता. फक्त तुम्हाला त्याची सुरुवात कशी करायची आणि नेमकं काय करायचं हे फक्त 2-3 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर स्पर्धा परीक्षा काहीही अवघड नाही किंवा असं स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणं म्हणजे खूप काहीतरी रॉकेट सायन्स आहे ते पण चुकीचं आहे. म्हणजे कसं होतं बघा, आता तुम्ही जे राहता सोलापूरमध्ये मग आपल्याला कोणीतरी सांगितलं असतं की पुण्याला गेलं म्हणजेच मी पास होईल, स्पर्धा परीक्षा खूप अवघड असतं, मग त्याच्यात 5-6 वर्ष जातात. असं काही नाहीये. काही मुलं जी आहेत ती फर्स्ट अटेम्प्ट सुद्धा मध्ये पास होऊन पोस्ट मिळवतात. त्यामुळे हे जे काही तुमच्यापर्यंत जे काही पोहोचलेले जे काही गैरसमज असतात ते आधी आपण काढून टाकायचे आणि मग त्याच्यातून मी आज तुम्हाला जे काही 4 गोष्टी सांगेल त्या तुम्ही डोक्यात ठेवायच्या जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल. म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगेल, फक्त स्पर्धा परीक्षा सांगणार नाहीये. कारण तुम्ही जे आता शिकत आहात कॉलेजमध्ये त्याच्यातून तुम्ही चांगले उद्योजक सुद्धा घडू शकता, एक चांगले सायंटिस्ट घडू शकता. म्हणजे खूप वेगवेगळ्या संधी आहेत. फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अरबी समुद्रामध्ये जितके पाण्याचे थेंब आहेत, पाण्याचे थेंब जितके आहेत अरबी समुद्रामध्ये तेवढ्या ह्या जगात संधी आहेत. फक्त तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती डिपेंड करतो. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी आधी पाहिजे आपल्याला आत्मविश्वास. कारण आत्मविश्वास असल्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट व्यवस्थितपणे करू शकत नाही आणि ती आपल्या हातून व्यवस्थित पूर्ण सुद्धा होत नाही. त्यामुळे आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल, कुठलंही काम करताय, प्रॅक्टिकल करताय, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं. कारण कॉन्फिडन्स ही एक अशी शक्ती बघा, म्हणजे आत्मविश्वास, स्वतःवरती असलेला विश्वास, आणि तो जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला ह्या जगातली कुठलीही गोष्ट अवघड नाही. आता कॉन्फिडन्स कसा क्रिएट होतो बघा, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण डेडिकेशन देऊन काम केलं तर आपला कॉन्फिडन्स क्रिएट होतो, आपला कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊया आणि मग नंतर मग आपण स्पर्धा परीक्षेकडे बोलूया. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आता तुम्ही 2-3 वर्षात काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी आधी सांगेन, ज्या सगळ्यांसाठीच उपयोगी आहेत. आता मी तर म्हणणार नाही की असं इथे सगळ्या जेवढे काही 100-150-200 मुलं बसतात त्या प्रत्येकाने स्पर्धा परीक्षाच केलं पाहिजे किंवा प्रत्येकाचं अशी असेल की मला स्पर्धा परीक्षाच करायचं. पण तुम्ही आता ह्या वयामध्ये आहात तर ह्या 2-3 वर्षामध्ये पुढचं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुम्ही कशा कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे ते आधी आपण बघू आणि नंतर स्पर्धा परीक्षा. आपल्या आयुष्याचे 3 स्टेज असतात. कुठल्या? एक म्हणजे बालपण, एक म्हणजे तरुणपण आणि एक म्हणजे म्हातारपण. बरोबर? आता एखादा लहान मुलगा आहे, आपण त्याला सांगितलं की हा दगड उचल आणि मार, तर तो दगड उचलतो आणि मारतो. कारण तो फक्त कृती करू शकतो, त्याच्यामध्ये विचार करण्याची तेवढी क्षमता नाही. आणि जेव्हा आपण म्हातारे होतो त्यावेळेस फक्त आपण विचार करू शकतो पण कृती करू शकत नाही. का? कारण तेव्हा आपले शरीर थकलेलं असतं. मग आता मला सांगा, विचार आणि कृती करण्याचं वय कुठलं आहे? हेच आहे ना वय.
सगळेच आपण आहोत युथ आणि आपल्या आता सध्या पूर्ण अख्ख्या जगामध्ये आपला एकमेव देश आहे भारत की जो जास्तीत जास्त तरुणांचा देश आहे बरोबर. त्यामुळेच एपीजे अब्दुल कलामांनी एक व्हिजन ठेवलं होतं व्हिजन 2020 भारत 2020 ला महासत्ता होणार म्हणजे ते पण गेले आणि त्यांचं स्वप्न सुद्धा ते अधुरच राहिलं. ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आता आपली आहे. म्हणजे आपण काय करतो आपल्या देशातला युथ काय करतो त्याच्यावरती आपल्या देशाचं भविष्य घडणार आहे. आता तुम्ही म्हणाल की देशासाठी काहीतरी करायचं म्हणजे मला सगळं घरदार कॉलेज माझं करिअर सगळं सोडून मला कुठेतरी कॉन्ट्रीवरती लढायला जावं लागेल किंवा कुठेतरी मला समाजसेवा करत बसावं लागेल. तसं आहे का ना. म्हणजे देशाला आपल्या पुढे घेऊन जायचंय तर त्यासाठी आपण आधी स्वतःची प्रगती केली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची प्रगती केली तर आपल्या देशाची इकॉनॉमिक भर पडेल आणि ऑटोमॅटिक आपल्या देशाचा विकास होईल. आपण स्वतःची जेव्हा प्रगती करू त्यावेळेस आपल्या घरच्यांची प्रगती होते आपण मग आपल्या समाजाची प्रगती करू शकतो. मग सुरुवात जी आहे ती कुठून होते आपल्या स्वतःपासून. आणि त्यामुळे आता जी येणारी जी काही 2-3 वर्ष आहेत ती फक्त आपण कुणावरती द्यायचे स्वतःवरती द्यायचे. म्हणजे बाकी तुमच्या डोक्यात आता काहीच विषय नसला पाहिजे. फक्त तुमचा अभ्यास आणि तुमचं भविष्य आणि तुमचं करिअर एवढंच हे फक्त 3 ते 4 वर्षात पुढच्या तुमच्या डोक्यात असला पाहिजे. बाकी कुठलीही गोष्ट तुमच्या डोक्यात नकोय. कारण आपण दुसऱ्या जर कुठल्या गोष्टीमध्ये आपलं जर लक्ष डायव्हर्ट केलं तर त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती आपल्या करिअरवरती आणि आपल्या भविष्यावरती होणार. त्यामुळे 3 वर्ष फोकस फक्त स्वतःवरती ठेवायचं. एक स्वतःवरती सर्कल आखा त्याच्यामध्ये मी मला आणि माझं हे 3 शब्द फक्त ठेवा. त्याच्यामध्ये त्या सर्कलमध्ये कुणालाही येऊ देऊ नका. मी तर म्हणजे तुमचे बहीण भाऊ तुमचे नातेवाईक तुमचे शेजारी पाजारी तुमच्या घरचे कुणालाच येऊ देऊ नका. कधीपर्यंत जोपर्यंत आपलं करिअर सेट होत नाही तो. म्हणजे मी जे कराल त्याचा फक्त आणि फक्त फायदा कुणाला होणार आहे मलाच होणार आहे ना. म्हणजे मला जर सर्दी झाली तर श्वास घ्यायला कुणाला त्रास होतो मलाच होतो का आपल्या घरच्यांना होतो नाही ना. ते त्यांच्या वेळेला जेवतील खातील झोपतील मग त्रास कुणाला होतो आपल्याला होतो. आपल्या आयुष्याचं पण तसंच आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात जे पण काही सक्सेस फेल्युअर जे पण काय येतं त्याचा फक्त आणि फक्त परिणाम कुणावरती होतो आपल्या आयुष्यावरती होतो. आणि आपल्याला कुणाला काय द्यायचं नाही. म्हणजे फक्त तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची मी पण जे पण काही चांगलं वाईट करेल त्याचा फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो. म्हणजे आपल्या आई वडिलांना वाईट वाटेल समजा आपलं काही वाईट झालं म्हणजे आपण फेल झालो परीक्षेत आपलं वाईट झालं म्हणजे काहीतरी पुढे 2-3 वर्ष आपलं काही करिअर सेट नाही झालं आई वडिलांना वाईट वाटेल पण त्यांच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे का नाही. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढं पाहिजे त्यांना तेवढी त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. आपण त्यांना काहीच देत नाही ते सगळं देतात ना आपल्याला. त्यामुळे फक्त आणि फक्त वाईट चांगला जो पण काही परिणाम होणार आहे तो फक्त आपल्या आयुष्यावरती होणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आणि तो फक्त एक विचार डोक्यात ठेवूनच प्रत्येक पाऊल टाकायचं आयुष्यात. तुम्ही जर आता 3 वर्ष फक्त स्वतःवरती फोकस केला तर तुमचं जे काही पुढचं आयुष्य असेल तुम्ही आता खूप लहान आहात माझ्यापेक्षा मला आता कळतंय. म्हणजे ज्यावेळेस मी तुमच्या वयाची होती त्यावेळेस कळत नव्हतं. आणि आता तुमची जी पिढी आहे म्हणजे आता तुमच्या पिढीमध्ये माझ्या पिढीमध्ये 10 वर्षाचं तरी अंतर आहे. मग तुम्ही खूप मॅच्युअर आहात आमच्यापेक्षा. तुम्ही खूप फॉरवर्ड आहात तुम्ही खूप नॉलेजेबल आहात. म्हणजे आम्ही ज्यावेळेस तुमच्या वयात होतो त्यावेळेस आम्हाला तुमची इतकं नॉलेज नव्हतं आणि आता आम्ही जरी तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे असलो तरी सुद्धा आम्हाला तुमची इतकं नॉलेज नाही. त्यामुळे तुम्ही खूप मॅच्युअर आहात फक्त तुम्हाला स्वतःवरती काम करायचं. आणि हे तुम्हाला आता ह्या वयात जर कळलं लवकर तर तुम्ही 25 पर्यंत तुमचं लाईफ सेट असेल तुमचं करिअर सेट आणि तुम्ही नक्कीच मोठे उद्योजक असाल कुठल्या तरी मोठ्या पदावरती असाल. म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी खूप मोठं काहीतरी काम तुमच्या हातून झालेलं असेल कधी वयाच्या 25 पर्यंत. पण तुमचं आता जे कॉलेज लाईफ आहे त्यामध्ये तुम्हाला करिअर वरती फोकस जास्त करावा लागेल येते लक्षात. मग त्यामुळे तुम्ही फक्त लक्षात ठेवा मी मला माझं मी जे पण काय करेल ते फक्त माझ्यासाठी करणार आहे त्याचा फक्त आणि फक्त फायदा मला होणार. आता जे आपलं नाव आहे ते सुद्धा आपल्या आई वडिलांनीच दिलं. म्हणजे माझं जे नाव आहे भाग्यश्री वठारे ते मला माझ्या घरच्यांनीच दिले. मी काय त्यासाठी कष्ट नाही केलं. मी जे आहे ते पण मी माझ्या आई वडिलांमुळे आहे. म्हणजे आपण सगळेच. पण त्या नावाला अर्थ प्राप्त करायचा की नाही ती जबाबदारी आपली असणार आहे. म्हणजे भाग्यश्री वठारे मोठं नाव ते करायचे का उगाच असं जन्माला आणि मेलो असं लाईफ जगून मरायचं. ते नाव आहे असं ठेवायचं की नाव मोठं करायचं त्याची जबाबदारी फक्त कुणाची असणार आहे आपली असणार आहे. त्यामुळे आपण स्वतःवरती फोकस करायला खूप गरजेचं. आता मला सांगा आपला आयक्यू किती असतो. आयक्यू इंटेलिजंट कोशंट म्हणतो आपण किती असतो
100 आहे ना. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आईन्स्टाईन नाहीये की आपला IQ 140 160 असायला, किंवा आपण एकदम ॲबनॉर्मल पण नाही, आपण एकदम सगळे सर्वसामान्य नॉर्मल माणसं आहोत. त्यामुळे तुमचा पण IQ 100 आहे, माझा पण IQ 100 आहे, बरोबर. पण आपण त्याचा वापर खूप कमी करतो. प्रत्येकामध्ये एक पोटेन्शियल असतं बघा, प्रत्येकामध्ये आहे. पण काही माणसांना ते माहिती होण्याच्या आधीच ती माणसं मरून जातात. फक्त आपल्याला ते आपल्या पोटेन्शियलची जाणीव झाली पाहिजे. मग अशा आपण एवढे भन्नाट सुटतो की आपली गाडी म्हणजे आपल्याला पण माहिती की किती फास्ट गाडी चालेल, पण कधी जेव्हा आपल्याला आपल्या पोटेन्शियलची जाणीव होईल. आणि जेव्हा आपल्याला आपल्या पोटेन्शियलची जाणीव होईल त्यावेळेस आपण कुणाची गुलामगिरी सहन करू शकत नाही. फक्त ती पोटेन्शियल एकदा तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, मी करू शकतो. आणि ती क्षमता प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. मुलगा असो मुलगी असो, प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे स्वतःला कधी कमी समजायचं नाही. मी करू शकतो, आय कॅन विन, म्हणजे मला ते जमणारच आहे. म्हणजे कुठली प्रत्येक गोष्ट, आता आपलं काय होतं बघा, प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे मला जमेल का, मी करू शकेल का, मग आपण असे प्रश्न जे ते विचारायचे नाहीये, करायचं. म्हणजे एकतर काहीतरी होईल ना, केलं तरी काहीतरी होईल. म्हणजे मला कुठली संधी आली तर माझ्या डोक्यात तेच असतं, मी करेन, मला जमणार आहे, मी करणार आहे. आणि आपण जर असा विचार केला, ती गोष्ट केली ना तर परफेक्ट होतेच तुमच्यामध्ये. पण तुम्ही जर आधीच निगेटिव्ह विचार केला की मला जमेल का, मग मी कसं करू, मग हे आधीच आपण स्वतःचे प्रश्न, आणि मग तिथंच आपली 50% जी होण्याची जी असते प्रोबॅबिलिटी ती काय होते, संपून जाते. त्यामुळे नेहमी एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे आपला की मला जमणार आहे, मी करणार. तर तुम्ही मग नक्कीच काही ना काहीतरी करू शकता. तर आपल्यामध्ये जे काही 100% आपला IQ आहे, आपला जो पोटेन्शियल आहे त्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. आता कसं होतं बघा, आपल्यामध्ये जी पोटेन्शियल आहे, आपली जी क्षमता आहे त्याचा फक्त आपण 10 ते 15% वापर करतो. हे मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे तुम्हाला हे सगळं? पाठीमागे आवाज येतोय? लास्ट बेंच पर्यंत आवाज येतोय का नक्की? हा. तर आता जी आपल्यामध्ये, मी जरा मोठ्याने बोलते म्हणजे शेवटपर्यंत आवाज येईल. आपल्यामध्ये जी क्षमता आहे, आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याचा फक्त आणि फक्त आपण 10 ते 15% वापर करतो. हे सगळ्यांना मान्य आहे? मान्य का? मग बाकीचे जे 85-80% जे आहे ते मग आपली सगळी अशीच क्षमता वाया जाते, रोज जाते. ह्याच्याशी ह्याला काहीतरी बोल, त्याला काहीतरी बोल, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम, रील्स, ह्यामध्ये आपली 80-85% एनर्जी, आपली क्षमता, आपलं पोटेन्शियल आपण त्यात वाया घालवतो. आणि 10 ते 15% फक्त आपल्या करिअरसाठी, आपल्या लाईफसाठी आपण काम करतो. पण तो अप्रोच आता आपण बदलला पाहिजे. म्हणजे ऍटलीस्ट मला ही जेव्हा गोष्ट कळाली की माझ्यामध्ये एवढी क्षमता आहे तर मी फक्त त्याचा वापर 10% करते, बाकीच्या क्षमतेचं काय करू. मग मला जेव्हा ही गोष्ट रिअलाइज झाली त्यावेळेस मी अजून जास्त काम करायला सुरू केलं. आणि मग नंतर मग मी आता मला वाटतं मी माझ्या क्षमतांचा फक्त 30 ते 40% वापर करते, तरी मी इतकं काम करू शकते. मग अजून जास्त करू शकतो आपण. मग तसं तुम्ही पण ठरवा की माझ्या क्षमता ज्या आहेत त्याचा मी पुरेपूर वापर करेन, माझं लाईफ सेट करण्यासाठी त्याचा पुरेपूर वापर करेन, म्हणजे आपण बरोबर खूप चांगलं काम करू शकतो. मी ह्या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे वर्षापासून नाहीये, मी आधी म्हणजे वयाच्या 17 वर्षापासून शिकवते, पण मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये शिकवायचे मंगळवेढ्यामध्ये, म्हणजे MSIT वगैरे शिकवायचे. त्यावेळेस पण मी वकील, डॉक्टर, शिक्षक ह्यांच्या बॅचेस घ्यायचे. त्यामुळे मला स्टेज डेअरिंग म्हणा किंवा बोलणं वगैरे ते 11वीत असल्यापासून मला जमायचं. पण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मी डिसेंबर 2018 पासून आले आणि लॉकडाऊनच्या आधी मार्च 2020 पर्यंत मी 14 महिने 14 वर्षाचं काम केलं. मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते की तुम्ही जर कमी वेळात जास्त काम केलं तर तुम्हाला जास्त यश मिळेल. पण तुमच्याकडे एक सेकंदाचं कॅल्क्युलेशन पाहिजे. आता आपण बोलूया सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन. आता आपल्याला रोज किती तास वेळ मिळतो? किती तास वेळ मिळतो रोज आपल्याला? 24. आता रोज आपल्याकडे आपण कसं करतो, जेव्हा नियोजन करतो त्यावेळेस आपण प्लॅनिंग काहीतरी असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की आता माझं ग्रॅज्युएशन या वर्षी पूर्ण होणार आहे, तर त्याच्या पुढच्या वर्षी मी स्वतःला कुठे बघू इच्छितो. ते प्लॅनिंग तुमचं आता डोक्यात असलं पाहिजे की मी 2025 ला मी स्वतःला कुठे बघू इच्छितोय, मी 2030 ला कुठे बघू इच्छितोय स्वतःला. त्यावेळेस माझ्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे,
मग माझ्या आयुष्यात मी काय काय अचिव्हमेंट केल्या पाहिजेत. नाहीतर कसं होतं, रोजचा दिवस उजळतो मावळतो. 2022 मध्ये पण 3 महिने संपले. कळलं का आपल्याला 3 महिने कसे संपले? आज 19 तारीख आहे, म्हणजे मार्च सुद्धा संपला. म्हणजे एक एक दिवस असा उजाडतो मावळतो संपतो. 2020, 2021, 22, 23 असे एक वर्ष संपत जातील आणि आपण मात्र आहे तिथेच राहू. त्यामुळे आपल्याकडे दररोजच्या 24 तासाचं कॅल्क्युलेशन पाहिजे. आता आपण बघा कसं होतो, छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपलं खूप नुकसान होतं. त्यामुळे आपण आधी छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण एक एक दिवसाचं कॅल्क्युलेशन करू आणि मग नंतर मग पुढे पुढे वर्षांचं कॅल्क्युलेशन करू. आता आपल्याला रोजचे काही 24 तास मिळतात, त्यातले तुम्ही झोपेचे जरी 6 तास सोडले तरी रोज तुम्ही 18 तास ऍक्टिव्ह राहून काम केलं पाहिजे. काम केलं म्हणजे मी काय तुम्हाला म्हणलं नाही कुठे जॉबला जा, पण तुमचं कॉलेज क्लासचं टायमिंग असेल, अभ्यासाचं टायमिंग असेल, हे तुम्ही रोज 18 तास तरी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. मी रोज माझं 20 तासाचं शेड्यूल असतं, त्यामुळे मी 4 ते 5 महिन्यामध्ये 4 पुस्तकं लिहिली स्पर्धा परीक्षांची, आणि ती सुद्धा एकदम टॉपची. म्हणजे बायजूसनी पण माझी त्यांच्या बुक लिस्ट मध्ये पुस्तकं ऍड केलेली आहेत. म्हणजे मग जास्त काम करायचं, म्हणजे जे कमी वेळात तुम्हाला खूप मोठे यश पाहिजे तुमच्याकडे रोजच्या 24 तासाचं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही काहीतरी मोठा अचीव्ह करू शकता. नाहीतर मग आयुष्यात काही अचीव्ह करू शकत नाही आपण. कारण आपण जर वेळेला किंमत दिली तर मग आपल्यावरती चांगली वेळ येणार आहे, आणि तुम्ही जर वेळेला किंमत नाही दिली मग तुमच्या आयुष्यातून वेळ निघून जाणार. आता मला सांगा, तुम्ही असो किंवा मी असो, आजचा जो दिवस आहे 19 मार्च 2022, तो परत आपल्या आयुष्यात येणार आहे का? आजचा गेला तो गेलाच, परत कधीच नाही येणार आहे. आणि आपलं आयुष्य सुद्धा एकच आहे, लक्षात घ्या. असं नाही की आता मी भाग्यश्री वठारे, मी 50 वर्षानंतर मेले आणि परत अजून मला परत भाग्यश्री वठारे याच नावाने परत मला जन्म मिळणार आहे आणि परत राहिलेली कामं करायची, परत मला संधी मिळणार, असं आहे का? नाही ना. म्हणजे आपल्याला एकतर वेळ पण कमी, आपलं आयुष्यमान पण कमी झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे पण काही काम करायचंय ते काम करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आणि कमी वेळात जर खूप कामं करायची असेल तर आपल्याला एक एक सेकंदाचं, एक एक दिवसाचं, एक एक तासाचं आपल्याकडे कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? आता आपण येऊ सेल्फ डिसिप्लिन कडे. स्वयंशिस्त ही असणं खूप गरजेचं आहे, कारण आपण स्वतःवरती घालून दिलेली बंधनं असतात. आणि जेव्हा आपण स्वतःवरती शिस्त लावतो त्यावेळेस आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही किंवा कुणी काही सांगायची पण गरज नाही. म्हणजे आणि त्या सगळ्या गोष्टीने आपल्या मनातून यायला पाहिजे. कारण आपण दुसऱ्या कुणी किती सांगितलं, आपण इथे किती मोटिवेशनल मोठे मोठे लेक्चर आणले, किती मी 3-4 तास बोलले तरी काही फरक पडणार आहे का त्याच्यातून? नाही. तुम्हाला वाटलं पाहिजे की मला हे करायचं, मी हे केलं तर मला माझं नाव होणार आहे, मला जास्त पैसा मिळणार आहे, माझं स्टेटस समाजामध्ये वाढणार आहे, मान सन्मान मला मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला असं आतून आलं पाहिजे की मला हे करायचं. तोपर्यंत जोपर्यंत येत नाही तुम्हाला मनातून, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन ह्या आयुष्यात सगळ्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी. कारण सुरुवात त्या गोष्टीपासून होते. मी तुम्हाला काय सांगितलं, छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण शिकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण पुढे जातो. आता एकदमच तुम्ही म्हणला की मला आयएस व्हायचे, तर आधी लगेच होणार आहे का? जूनची परीक्षा दिली आणि लगेच आयएस होणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला आधी प्रोसेस फॉलो करावी लागेल. त्यासाठी आधी तुमचा जो ऍटिट्यूड आहे तो बदलावा लागेल. तुम्ही जे आता वेळ सगळा इकडे तिकडे खर्च करताय त्यात बदल केला पाहिजे. तुम्ही अभ्यासाची पद्धत बदलली पाहिजे. बरोबर आहे ना? तुमचं सगळं शेड्यूल तुम्ही बदललं पाहिजे. मग तुम्ही कुठेतरी तिथपर्यंत पोहोचणार. त्यामुळे आपण जो आपल्यामध्ये जो बदल आहे तो बदल आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून केला पाहिजे. आता बदल सगळ्यांना अपेक्षित असतो, पण तो करताना खूप त्रासदायक असतो. लगेच कुठल्याही चांगल्या गोष्टींची किंवा चांगल्या बदलाची आपल्याला सवय लावणं खूप कठीण असतं. पण आपण जर एकदा ठरवलं, थोडा दिवस 4 दिवस त्रास होईल, आठवडा 1 त्रास होईल, 15 दिवस होईल, महिनाभर होईल त्रास, पण एकदा जर त्या शेड्यूलची सवय लागली तर तुम्हाला नंतर तुम्हालाच असं म्हणजे टेन्शन होईल की मी अरे आज काहीतरी चुकलोय, मी जे शेड्यूल ठरवलंय ते मी त्याप्रमाणे फॉलो नाही केले. मग त्यामुळे तुम्ही एक अशी स्वयंशिस्त लावून ठेवा. 24 तासापैकी रोज किमान म्हणजे झोपेचे 6 तास सोडले तर 18 तास तुम्ही ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ह्याच वेळेला जर म्हणला मला झोपच येते, मला एन्जॉयच करायचंय, मला मित्रांसोबतच जायचंय, मला सिनेमाच बघायचे, तर पुढचं तुमचं भविष्य जे आहे ते थोडंसं मग जरा म्हणजे त्यावेळेस तुम्हाला त्रास होईल. मग तुम्ही जर आता जर ह्या सगळ्या गोष्टी जर उपरीचं म्हणलं, बरोबर आहे? त्यामुळे आता जे हे वय आहे ते फक्त आणि फक्त फोकस ठेवून काम करा. स्वतःवरती फोकस ठेवून काम करा आणि स्वतःच्या करिअरवरती फोकस ठेवून काम करा. बाकी नंतर एन्जॉय वगैरे तर सगळं आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळ्यांशी बोलायचं सोडून द्या किंवा एन्जॉय करायचं सोडून द्या, असं नाही म्हणणार. पण फर्स्ट प्रायोरिटी कशी असली पाहिजे?
माझं लाईफ माझं करिअर, आणि त्यासाठी 24 तासातला प्रत्येक सेकंद मी माझ्यासाठी देईन. कारण आपण स्वतः जर आयुष्यात सेट नसेल ना, सगळं झूट आहे. म्हणजे हे सगळे मित्र मैत्रिणी घरचे नातेवाईक हे सगळं झूट आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात सेटल असणं सगळ्यात मस्ट आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही आयुष्यात सेटल असले सगळे तुमच्या मागे येतील, आणि तुम्ही जर आयुष्यात सेटल नसला तर तुमच्या घरचे पण तुम्हाला बोलत राहतील. बोलतील का नाही? तुम्हाला कोणी जवळ करणार. त्यामुळे आपला फोकस फक्त मी सेटल कसा होईल याच्यावरती असला पाहिजे. त्यामुळे सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन. त्यामुळे 18 तास रोज, मग त्याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल करा. म्हणजे 18 तासामध्ये तुमचं वैयक्तिक वेळ, स्वतःचा आंघोळ, चहा, जेवण, नाश्ता हे सगळं बरोबर. कॉलेजचा जे काही वेळ असेल, मग त्याच्यामध्ये तुमचा अभ्यासाचा वेळ असेल, म्हणजे असं कॅल्क्युलेटेड करा तुम्ही. पण 18 तास तुम्ही रोज व्यवस्थित ऍक्टिव्ह राहून काम केलं पाहिजे. आणि तुम्ही जर 3-4 वर्ष जर ह्याच शेड्यूल प्रमाणे जर काम केलं, स्वतःवरती कष्ट घेतले, तर नक्कीच तुम्ही जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन होईल त्यावेळेस नक्कीच तुम्ही खूप मोठी व्यक्ती असणार आहात. पण हे 3-4 वर्ष तुम्हाला स्वतःवरती कष्ट करावे. हे आता आम्हाला सांगायला कोणीच नव्हतं. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तुमच्या वयात, तेच आम्हाला असं कोणी काही सांगत नव्हतं. फक्त परीक्षांचा अभ्यास करा, परीक्षा बसवा, म्हणजे एवढं सांगत होते. पण ह्या गोष्टी आम्हाला कधी समजल्या जेव्हा आम्ही 30 क्रॉस केले. 30 वर्ष क्रॉस केल्यानंतर आम्हाला समजलं की अरे यार, हे लाईफ असं असते, लाईफ असं जगायचं असते. नाहीतर मग आता असंच म्हणजे वाया गेला वेळ. म्हणजे वाया गेला वेळ म्हणजे काय, जॉब करायचा 8 तासाचा आणि तेवढेच पैसे कमवायचे, आणि तेवढंच म्हणजे एक लिमिटेड आयुष्य ना. म्हणजे जे कधी समजलं की लाईफ कसं जगायचं हे 30 नंतर समजलं. पण तुम्हाला जर ह्या वयात समजलं तर तुम्ही किती मोठे व्यक्ती व्हाल. ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्ही नक्कीच खूप खूप मोठे व्यक्ती असाल. आमच्यासारखं तुम्हाला उगाच 30 ओलांडण्याची गरज नाही पडणार. आता मला जेव्हा समजलं की आयुष्य कसं असतं, कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, मग मी सगळा बॅकलॉग जो आहे 30 नंतर मला समजलं की 2 वर्ष सगळ्या बॅकलॉग करून काढ. म्हणजे मला समजलं की किती काम केलं पाहिजे, आपलं पोटेन्शियल, आपली क्षमता, त्याचा वापर कसा केला पाहिजे. म्हणजे आहे आपल्याकडे, पण त्याचा वापर कसा करायचा ते पण कळलं पाहिजे ना. आता माझ्याकडे खूप नॉलेज आहे, पण मला ते समोर तुमच्या समोर बोलताच येत नाही, तर त्याचा उपयोग काय. आता जेव्हा आमचे MPSC मध्ये विद्यार्थी वगैरे जातात इंटरव्ह्यूला, प्रिलिम्स मेन्सचा खूप अभ्यास केला असतो, पण इंटरव्ह्यू कसा द्यायचा ते त्यांना माहित नसतं. मग पॅनल समोर घाबरतात, कॉन्फिडन्स त्यांचा कमी होतो, मग तिथे तुमचे मार्क जातात. मग जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला प्रेझेंट पण करता येणं खूप गरजेचं आहे. कारण आजचा जग कसं आहे, खूप फास्ट आहे बरोबर ना. तुम्हाला ज्याला जमतं स्वतःला एक्सप्रेस करणं, तो पुढे निघून जातो. त्यामुळे तुमचे इंटरव्ह्यू मध्ये असेल बोलणं, आता तुम्ही म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस येतात बरोबर ना, तिथे पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे, कॉन्फिडंटली बोलता आलं पाहिजे, ऍप्टिट्यूड जे असेल त्या तुम्हाला क्रॅक करता आलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट. आता मला सांगा, स्पर्धा परीक्षाबद्दल कुणाकुणाला माहिती? हात वरती करा जरा. स्पर्धा परीक्षेबद्दल कुणाकुणाला माहिती आहे? ओके, जास्त हात वरती होते थोडे. ओके, आता इथे जेवढे बसलेत कुणाकुणाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा त्यांनी हात वरती करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुणाकुणाला करायचा आहे त्यांनी हात वरती करा. चालू आहे अभ्यास. ठीक आहे. सेल्फ डिसिप्लिन समजलं. जे रोज आपल्याला 24 तास मिळतात त्याचा आपण पुरेपूर वापर करणे. येस. आणि जास्तीत जास्त कमी वेळात जास्त काम करून लवकरात लवकर आपलं जे काही ध्येय आहे ते पूर्ण करणे. आणि सेल्फ मोटिवेशन, कारण आपण स्वतःच खूप सकारात्मक राहिलं पाहिजे, खूप पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आपल्या आयुष्यात एखादी वाईट जरी गोष्ट घडली किंवा आपल्याला कोणी वाईट जरी बोललं, त्याच्यातून पण काहीतरी चांगलं घेण्यासारखं. फक्त आपला दृष्टिकोन काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे काही जरी किती वाईट, प्रत्येक गोष्ट वाईट जरी गोष्ट असली तरी त्यात काहीतरी चांगली गोष्ट असते, पण त्यातलं चांगलं आपल्याला घ्यायला आलं पाहिजे. आणि त्यासाठी मग आपला आत्मविश्वास पण झाला पाहिजे की भले सगळं जरी संपलं तरी परत मी माझ्या आयुष्याची सुरुवात नवीन करू शकतो. आत्मविश्वास खूप गरजेचा. आता बघा, कोविडच्या काळामध्ये कितीतरी लोकांनी आत्महत्या केली, स्पर्धा परीक्षेतल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आमचाच बॅचमेट अमर मोहिते म्हणून UPSC करायचं एवढा वर्ष, नंतर PSI ला मीन्स क्वालिफाय झाला, फिजिकलला होता आणि SCBCचं आरक्षण जेव्हा रद्द झालं त्यावेळेस तो फिजिकलच्या लिस्टमधून बाहेर पडला आणि त्याने सुसाईड केलं, जगचाच होता. मग हे का होतं? कारण आत्मविश्वास कमी झाल्यामुळे, बरोबर ना. म्हणजे आत्मविश्वास कमी झाला की आत्महत्येकडे
जे क्षेत्र निवडलंय, मी जे करते तिथंच मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि तिथं सगळ्यांपेक्षा मी वेगळं करून मी टॉपला असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, तुम्ही उद्योजक व्हा, बरोबर, उद्या PSIB करून तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये काम करा, पण काम असं करा की तुम्हाला शासनाने कृषी क्षेत्रातला कुठला ना कुठला तरी पुरस्कार दिला पाहिजे. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सगळ्यांपेक्षा टॉपला असणं गरजेचं आहे. आता मी हा लेक्चरशिपचा, कारण मला आधी अनुभव होता 11वी पासून, त्यामुळे मी परत इकडे चालेल आणि पण मी ठरवलं की मी जरी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना शिकवत असेल तरी पण मी सगळ्यांपेक्षा काही वेगळं केलं पाहिजे. आणि यशोदाने मला स्वतःहून अप्रोच केलं फेब्रुवारी 2019 मध्ये. मी जर डायरेक्ट यशोदामध्ये गेले असते तर मला यशोदा गेट मधून पण आतमध्ये पण सोडलं नसतं, पण त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं. मग नंतर मेटा असेल, MI असेल, पण तिकडे कुंडल एक अकॅडमी आहे, ते सगळ्या पूर्ण ऑल इंडियामध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स असतात, त्यांचे सगळ्यांचे ट्रेनिंग असतात. अशा 4 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मी ट्रेनिंग देते. रामभाऊ मार्गे प्रबोधिनी म्हणून आहे मुंबईला, तिकडे सगळ्या पॉलिटिकल लोकांचे ट्रेनिंग असतात, तिकडे पण मी ट्रेनिंग देते. आताच मी एक ट्रेनिंग संपूर्ण आले 3 दिवसाचं. म्हणजे मग ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या मग आपल्याला म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी आपल्याला बोलवतात. आता तुमची जे काही कृषीची मुलं असतील, 4 आपले जे महाराष्ट्रातले मेन कृषी विद्यापीठ आहेत, बरोबर ना, राहुरी, अकोला, दापोली आणि परभणी, ह्या 4 मेन कृषी विद्यापीठामध्ये पण माझे लेक्चर असतात. म्हणजे ते उज्ज्वल निकम, मीरा बोरवणकर, विश्वास नांगरे पाटील, ह्या सगळ्या लोकांना बोलवतात, त्या प्लॅटफॉर्मवरती मला पण बोलवतात. मग हे सगळं कधी शक्य आहे? जेव्हा आपण कॉन्फिडंटली काम करू आणि आपण आधी स्वतःला सपोर्ट. जोपर्यंत तुम्ही स्वतः कामाला सुरुवात करणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सपोर्ट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसरा कुणीही सपोर्ट करणार ना. आता मी जर कुणाला जरी काम म्हणजे घेऊन मला विचारले गेले असते मला काम द्या किंवा मला हे असं मला मदत करा, त्यावेळेस आपल्याला कुणी करेल का मदत ना. मी काम सुरू केलं, मग मला सगळीकडून यशोदा कृषी विद्यापीठ सगळ्यांनी मला बोलवलं, मग नंतर मग सगळ्यांना माहिती झालं आणि मग सगळे कॉलेजेस जसं तुम्ही इकडे मला बोलवलं, मग असं काम वाढत गेलं आणि 14 महिन्यामध्ये 14 वर्षाचं काम माझ्या हातून झालं. म्हणजे मला सुद्धा मी कधी अपेक्षित केलं नव्हतं की इतक्या कमी वेळात म्हणजे सगळा महाराष्ट्र माझा दौरा होईल. म्हणजे गडचिरोली पासून, कोल्हापूर पासून गडचिरोली पर्यंत मी सगळ्या 36 जिल्ह्यांचा दौरा केलेला. मग हे कधी होईल? जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल. मग मी असं नाही हारले की मला MPSC नाही तर नाही, पण मी जे पण चांगलं दुसरं काय करेल ते मी चांगलं करेल. म्हणजे हा कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं. आता ते तुम्हाला त्या आम्हाला उदाहरण सांगितलं, तो काही करू शकला असता, तो खूप चांगलं शिकू शकला असता, कारण त्याने बेसच्या भरपूर मेस दिलेला, पण कुठेतरी आत्मविश्वास आणि निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये खूप आली आणि त्याच्यातून त्याने ते चुकीचं पाऊल उचललं. त्यामुळे आपल्याकडे पॉझिटिव्ह अप्रोच खूप गरजेचं, बरोबर ना. कोविडच्या काळात खूप मानसिक लोक फसलेली, म्हणजे आपली फॅमिली स्वतःच्या हाताने लोकांनी संपवली, म्हणजे किती भयानक आहे. त्यामुळे आपल्यावरती किती वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा आपला जो अप्रोच आहे तो पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, ह्या गोष्टी तुम्हाला आता कळलं ना तर तुम्ही भविष्यात खूप पुढे जाल. कारण आता हे जे तुमचं वय आहे ते एकदम तुमची म्हणजे एक आयुष्य असतं ना, आयुष्याच्या शाळेत तुम्ही आता विद्यार्थी आहात, जसे कॉलेजचे विद्यार्थी तसे आयुष्यातल्या शाळेत सुद्धा विद्यार्थी आहात आणि आयुष्याच्या शाळेत जी तुमची आता जी पाठी ती कोरी आहे पूर्ण. आता तुम्ही ह्या वयात त्याच्यावरती काय लिहाल, कसं लिहाल, त्याच्यावरती तुमचं पुढचं भविष्य जे आहे ते अवलंबून असणार. त्यामुळे आता हे जे तुमचं वय आहे त्यात तुम्ही इतकं असं वेडवून काम करणं गरजेचं, एकदम बेभान होऊन काम करणं गरजेचं, तर तुमचं भविष्य खूप चांगलं, उज्ज्वल आणि सुखकारक असणार. पण तुम्हाला प्रत्येक सेकंद स्वतःवरती काम करावं लागेल तर सगळं शक्य. सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं आहे. आता आमच्या स्पर्धा परीक्षेची मी मुलं बघते, सकाळी लायब्ररीत आले की एक व्हिडिओ बघतात कुठल्या तरी ऑफिसरचा 10-15 मिनिटाचा, परत अभ्यासाला बसतात, परत 9-10 वाजता नाश्त्याला जातात, परत आले की परत एक व्हिडिओ बघून परत अभ्यासाला बसतात, परत एक ग्लास जेवायला जातात, परत जेवण करून आले की परत एक व्हिडिओ बघतात. म्हणजे दिवसभर ते 4 व्हिडिओ बघतात ते. म्हणजे मग सतत तुम्हाला दुसऱ्याकडून मोटिवेशनची गरज पडते. खरंच काय गरज आहे का त्या मोटिवेशनची? म्हणजे किती तास टिकतं सांगा. आता मी तर तुमच्यासमोर 2 तास बोलले तर किती वेळ टिकणार आहे ते? हॉलमध्ये जोपर्यंत आहात तोपर्यंतच टिकणार. आणि हॉलच्या एकदा बाहेर गेलं की सगळं ते विसरून जातात, बरोबर का? कारण ते बाह्य आहे ना. एखादी गोष्ट बाह्य आपल्याला असते ती जास्त काळ टिकत नाही. ती जर इंटरनल असेल आपल्यामध्ये तर ती आपली असते. त्यामुळे सेल्फ मोटिवेशन सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिस्त ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी
टाइम मॅनेजमेंट, वेळ इतका आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे. आयुष्यातली कुठली गोष्ट तुमच्याकडून हरवली परत तुम्ही कमवू शकता. 10 लाख रुपये समजा नुकसान झालं पडते, 10 लाख रुपये परत 3-4 वर्षांनी तुम्ही कमवू शकता. पण आजचा जो दिवस आहे 19 मार्च 2022 तो गेला की गेलाच, तो परत आपल्या आयुष्यात येणार नाही. त्यामुळे टाइम खूप गरजेचं आहे. टाइमला खूप महत्व द्या. आणि जे काही गोष्ट तुम्हाला 24 तास मिळतात प्रत्येक सेकंद आज माझ्यामध्ये मी स्वतःसाठी प्रगती करण्यासाठी काय केलं त्याचा विचार करा. आणि रोज काहीतरी रोज काहीतरी नवीन वाचण्याचा प्रयत्न करा, नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. मला सांगा अवांतर पुस्तकं कोण कोण वाचते? हात वरती करा. खूप कमी जण वाचतात. कारण वाचन इतकं महत्वाचं आहे की वाचल्याशिवाय तुम्ही म्हणजे काहीच उपयोग नाहीये. जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत आपण वाचणारच नाही. त्यामुळे वाचन वाढवा तुम्ही आणि ती ह्या वयात सवय लावा. पण आता जर तुम्ही सवय लावली तर सवय लागू शकते. त्यामुळे वाचन. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. आता काल्पनिक श्रीमंताची यादी आली त्यात पण $205 अब्ज संपत्ती एक नंबरला आहे. तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असून इतकं वाचतो की त्याला गरजच नाही वाचायची तरी पण वाचतो. आणि आपण काय आपल्याकडे काहीच नाही, शून्य आपण, तरी आपण वाचत नाही. म्हणजे किती विरोधाभास आहे बघा दोन गोष्टींमध्ये. त्या माणसाने पुस्तकं वाचून स्पेस टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून स्पेस एक्स नावाची कंपनी उभी केली. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये काम करणारी कंपनी नसते. नासाने विरोध केला पण त्या माणसाने पुस्तकं वाचून स्पेस टेक्नॉलॉजीचा कुठलाही अभ्यास नसताना फक्त पुस्तकं वाचून माहिती मिळवली, स्वतःची स्पेस एक्स नावाची कंपनी उभा केली आणि आज ती नासा सोबत वेगवेगळ्या मोहिमा लॉन्च करते. तेवढी वाचनामध्ये ताकद आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा महिन्यात एक तरी चांगलं पुस्तक वाचायचं. प्रत्येक इथं जो विद्यार्थी बसलाय त्या प्रत्येकाने ठरवा की मला महिन्यात एक कुठलं तरी चांगलं पुस्तक वाचायचं. खूप चांगली पुस्तक आहे. वाचणार सगळेजण नक्की. कॉलेजचा अभ्यास तर आहेच आहे पण आपलं आयुष्य सुद्धा एक प्रकल्प व्हावं त्यासाठी आपल्याला चांगली पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. एपीजे अब्दुल कलामांचं वाचा अग्निपंख, यशवंतराव चव्हाणांचं वाचा कृष्णकाठ. खूप खूप चांगली पुस्तक आहे. आयुष्य बदला विचार बदला आयुष्य बदला एक प्रायत्न पुस्तक आहे. खूप इतकी सुंदर पुस्तक आहेत की ज्याच्यातून आपलं आयुष्य घडणार आहे आणि आपल्याला काय करावं ते कळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे कॉम्पिटिशन आहे, जरी तुम्ही सोलापूरमध्ये राहत असला, वडाळ्यामध्ये कॉलेजला असला तरी तुमचं कॉम्पिटिशन फक्त इथल्या मुलांसोबत आहे का? नाही. तुमचं कॉम्पिटिशन, तुमची स्पर्धा ह्या कॉलेजच्या कॅम्पस पुरती लिमिटेड नाही तर तुमची स्पर्धा जगाशी आहे. लक्षात ठेवा. मी तर कुठं जरी गेले तरी ते सांगत असते की तुम्ही त्या जरी कुठं तुम्ही फिजिकली कुठे राहत असला तरी तुम्ही बुद्धीने आणि मनाने त्या लोकांच्या लेवलने विचार केला पाहिजे आणि त्या लेवलने तुमचा अभ्यास असला पाहिजे, त्या लेवलने तुम्ही विचार केला पाहिजे. तर आपण स्पर्धेच्या युगात टिकून राहणार आहे. येते लक्षात. त्यामुळे एक तरी चांगलं पुस्तक महिन्यातून कंपल्सरी वाचलं पाहिजे. येते लक्षात. त्यानंतर रोजचा न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा नाही तर न करा, रोज एक न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी म्हणून, कारण आउटडेटेड होणाऱ्याची कुणी दखल घेणार नाही. रोज अपडेट राहावं लागणार आहे आपल्याला. आणि जग खूप फास्ट बदलते आणि आपण खूप स्लो आयुष्य जगतोय आणि खूप स्लो प्रगती करतोय आपल्या आयुष्यात. त्यामुळे आपण आपल्याकडे पैसा वगैरे जास्त येत नाही, माहिती का? आपण म्हणतो ना आपली परिस्थिती सुधरत नाही, आपली परिस्थिती अशी आहे. म्हणजे आपण कसं उगीच घरच्याला दोष दे, याला दोष दे, त्याला आपल्या परिस्थिती दोष दे, हे आपण आपलं ऍटिट्यूड कसं बनवून घेतलंय. आपण म्हणतो ना आपण ग्रामीण भागातले आहोत, आपण खूप गरीब आहे, आपल्याकडे पैसाच नाही, असं आपण काही असं बोलत राहतो ना. आणि पण ते बदलण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे मी पण आज तसाच विचार करायचे की आपण खूप गरीब आहे, मग आपण कधी मोठे व्हायचो, मग कशी परिस्थिती सुधरेल, असं आपल्याला पण असं वाटतं. आपल्याला पण गाडी असावी, आपलं पण स्वतःचं घर असावं, मग असं आपल्याला वाटतं. पण आपण नुसतंच आपण परिस्थितीला दोष देत बसतो. पण परिस्थितीला दोष न देता आपल्याला सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत आणि हे खरं आपलं मोटिवेशन आहे. तुम्हाला कुठल्या ऑफिसरचे व्हिडिओ बघायची गरज नाही, माझं पण भाषण ऐकायची गरज नाही. बरोबर येते लक्षात. आता जी माझी परिस्थिती आहे ती मला बदलायची आहे, हेच आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं मोटिवेशन. आणि ते जर तुम्हाला एकदा क्लिक झालं ना, तुम्ही असे
कधी जेव्हा तुमचा ऍटिट्यूड बदलाल त्यावेळेस हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे ही परिस्थितीला वगैरे दूषण न देता मला परिस्थिती बदलायची आणि स्ट्रगल तर आहेच आहे, संघर्ष कोणाला चुकलेला नाही. आता आपल्याला असं वाटतंय की म्हणजे खूप मोठी माणसं आहेत म्हणजे त्यांना संघर्ष नाही, असं आहे का? नाही. बरोबर का? आता बापूंचं उदाहरण घ्या, जे तुम्ही त्यांना बघता, तुम्ही ज्यांच्या संस्थेत काम करता आणि ते मोठे झालेत, खूप त्यांच्याकडे पैसे म्हणून आपण ते काही सहज भेटलंय का? किंवा आता त्यांना काही खूप सुखाने जगता येते का? नाही. ते आताही 2-3 तास फक्त झोपत असतील, सकाळी 6ला ते त्यांना सगळ्या लोकांचं फॉलो करावं, तेवढं काम करावं लागतं. म्हणजे असं कुठली माणसं मोठी होते ते मोठं झाल्यावर सुद्धा खूप काम करावं लागतं. तुम्ही मला नाही ना मला 8 तास झोपायचंय असं ऍटिट्यूड ठेवला तर मोठे होणार आहे का आपण? कधी नाही होणार. त्यामुळे तुम्ही जन्म कुठे घेतलेला आहे ह्या गोष्टी मॅटर करत नाही. म्हणजे मी माझ्याकडून सांगते, म्हणजे आपण कुठे जन्म घेतला, आपल्या घरचे शिकलेले आहेत का, आपल्या घरचं बॅकग्राऊंड कसं आहे, तुम्ही गोरे आहात, काळे आहात, कुठे आहात, उंच आहात, ह्याच्याशी लोकांना काळजी देणं केलं नसतं. तुमचं शेवटी काय बोलतं? कर्तृत्व आणि तुमचं काम, ह्या 2 गोष्टी बोलतात. त्यामुळे जे सगळी परिस्थिती ना ती सगळी कुठेतरी एका गाठात बांधून ठेवा आणि मला सगळं एकदा काय करायचंय आणि मला उभा काय करायचं स्वतःची होती ते फक्त डोक्यात ठेवा. त्या पद्धतीने एक पाऊल टाकायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्या पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेला असेल. त्यामुळे परिस्थितीला दोष द्यायचा नाही. आता आपण गरीब म्हणून जन्माला होते, आपली चूक आहे का? नाही. आपली माहित होतं आपल्या सगळ्यांना जर माहिती असतं तर सगळ्यांनी असं म्हणलं असतं की त्याने मला अंबानीच्याच घरी जन्म पाहिजे, आपण असंच म्हणलो असतो ना. पण गरीब म्हणून जरी जन्माला होती आपली चूक नाही, पण आपण गरीब म्हणूनच मरलो ही आपली चूक असणार आहे. पण आपण आपलं असं ठरवायचं मग आपण काहीच केलं नाही आयुष्यात आणि आपल्यामध्ये जर पोटेन्शियल असून सुद्धा जर आपण काम करत नसेल तर तो स्वतःवरती केलेला अन्याय असेल. तुम्हाला माहिती आहे की मी एवढं करू शकतोय, तुम्हाला माहिती आहे की मी पुढच्या तुमचं समजा 20 वय आहे, तुम्हाला माहिती आहे 30 वर्षामध्ये मला करोडो रुपये कमवायचं माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्यासाठी काम करत नसाल तर ती आयुष्याची सगळ्यात मोठी चूक असेल आणि स्वतःवरती केलेला मोठा अन्याय असेल. फक्त आपल्याला काम करत राहायचे, काम करत राहायचे, काम करत राहायचे, एवढा फक्त एक डोक्यात लक्षात. ओके, कळलं? सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन, टाइम मॅनेजमेंट, ह्या गोष्टी कळल्या ज्या इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी गरजेच्या आहेत. रोज न्यूजपेपर वाचायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? वाचा. जरी तुम्ही फार्मसीचे असाल तुम्हाला गरजेचं आहे, ऍग्रीचे विद्यार्थी असाल तरी गरजेचं आहे, आयटीआयचे विद्यार्थी जरी असाल गरजेचं आहे, बीए बीकॉम बीएससी विद्यार्थी असाल तरी गरजेचं आहे, कारण अपडेट होणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात? रोज न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कारण नॉलेज वाढेल ना तुमचं आणि नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं? काय असतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? लोक क्लासेस वगैरे कोर्सेस करतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे 5-5 हजार रुपये करून, पण ते 10,000चं एक सेशन ऐकून पर्सनॅलिटी मध्ये बदल होणार आहे का? नाही. पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं? सुंदर चेहरा आहे का? ब्रँडेड कपडे म्हणजे पर्सनॅलिटी आहे का? नाही ना. आता तुम्ही एक दिवस कॉलेजमध्ये आहात, ब्रँडेड कपडे घालून मस्त केसांना लोशन वगैरे लावून एकदम खूप हँडसम आहात, 4 दिवस फक्त तुमच्या मागे मागे पोरं भरतील. तुम्ही समजा कार्यक्रम कॉलेजला आला, एखादी 1-3 लाखाची बाईक घेऊन कॉलेजला आला, 2-3-4 दिवस फक्त पोरं तुमच्या पुढे मागे करतील. पण 5व्या दिवशी ज्यावेळेस त्याला समजा अरे हा तर काय बुद्धीने एवढा हुशार नाही आणि हा काय अभ्यास करत नाही, सगळी पोरं तुमच्यापासून नाकोप बाजूला. त्यामुळे आपली जी पर्सनॅलिटी आहे ती काय आहे? आपलं आंतरिक, आपलं नॉलेज म्हणजे आपली पर्सनॅलिटी. नॉलेज इज पॉवर आणि नॉलेज जर तुम्हाला मिळवायचं असेल तर काय गरजेचं आहे? वाचन, जास्तीत जास्त वाचन. रोज काही ना काहीतरी नवीन कसं मला वाचता येईल ते बघा आणि चांगलं कसं मला जास्तीत जास्त नॉलेज मिळेल ते बघा. कारण नॉलेज इज पॉवर आणि नॉलेज इज कॉन्फिडन्स, नॉलेज इज पर्सनॅलिटी. कारण नॉलेज असेल तरच आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो ना कुठे पण. आता मी जेव्हा सेमिनार घेते, कार्यशाळा घेते विषयांची, त्यावेळेस मी 14 तास सलग शिकवते. मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हेल्थ सायन्स, सायन्स, जनरल सायन्स शिकवते, एन्व्हायरमेंट शिकवते आणि सायन्स टेक्नॉलॉजी हे 3 विषय शिकवते एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना. मग सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये परत 6 विभाग येतात जे तुमचे आहेत. बायोटेक्नॉलॉजी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर पॉलिसी, न्यूक्लिअर एनर्जी, एवढे सगळे विषय मी शिकवते. म्हणजे मग मी 14 तास एक समोर टाकायचा तुकडा सुद्धा न घेता विद्यार्थ्यांना शिकवते आणि मुलांना पूर्ण करता शिकवते. मग हे कधी शक्य आहे? जेव्हा मी जास्त वाचन करेन,
तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढला की मी समोर 3 तास शिकवू शकेल. पण त्यासाठी आधी काय करावं लागेल, मला जास्तीत जास्त वाचन करावं लागेल, जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल. बरोबर ना? अभ्यास आणि वाचन याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. तुम्ही कुठलेही क्षेत्र निवडा. बरोबर का? त्यामुळे वाचन खूप केलं पाहिजे, रोजचा न्यूजपेपर वाचला पाहिजे आणि सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आता, त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च करायची गरज नाहीये. रोजचं एक दिनविशेष बघायचं. आज किती 19 मार्च 2022, आजचं दिनविशेष बघायचं. एका सेकंदात एका क्लिकवरती तुम्हाला सगळी माहिती मिळते. बघायचं आणि वाचायचं. तरी स्पर्धा परीक्षा द्यायची नाही ना तरी पण वाचायचं. का? कारण तुमचं नॉलेज वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल आणि मग तुम्ही कुठलीही मुलाखत तर द्यावी लागणारच आहे. म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेत दिलेल्या मुलांना नाहीये. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेले तर मुलाखत द्यावी लागणार आहे. समजा तुम्ही आता उद्या मोठे उद्योजक बनणार आहे, बिझनेसमॅन बनणार आहे, तुम्हाला इन्व्हेस्टर हवाय, तुम्हाला इन्व्हेस्टर समोर प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे. तिथे तुम्हाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत, तर तुम्हाला तो फंडिंग देणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा तरी सुद्धा तुम्हाला तिथे मुलाखतीला, प्रेझेंटेशनला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? कॉन्फिडेंटली प्रेझेंट करण्यासाठी नॉलेज आणि त्यासाठी जास्तीत जास्त वाचन. आता खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण आयुष्यभर जरी वाचत बसलो तरी काही ना काहीतरी आपल्याकडून मिसिंग होणारच आहे. बरोबर ना? खूप आहे. जग इतकं मोठं आहे, खूप मोठं जग आहे. पण आपण जर रोज एक पाऊल त्या दिशेने टाकलं तर नक्कीच आपण काहीतरी मोठा नॉलेजचा खजिना आपल्याकडे येणार. आता आपण रोजच नवीन काय वाचायला लागलो, रोजचा दिनविशेष बघायला लागलो तर आपल्याकडे असं 365 दिवसांचा एक नॉलेजचा खजिना तयार होईल का नाही? आपण एकदम जर 365 दिवसाचं वाचून म्हणलं तर होणार आहे का ते? नाही ना. आता आपल्याला भूक लागली मग आपण एकदम 10 भाकरी खातो का? नाही खात. आपण सकाळी 2 भाकरी खातो, परत दुपारी 2 खातो, परत रात्री 2 खातो. तसंच आपल्या अभ्यासाचं आहे. आता तुम्ही कॉलेजला काय करता? परीक्षांचा 1 महिना जास्तीत जास्त खूप अभ्यास करता किंवा काय करता पोरं रात्री एका रात्रीत अभ्यास करून पास होतात. असे पण विद्यार्थी आहेत. तुमच्यात पहिली बरेच विद्यार्थी असतील की एका रात्रीत अभ्यास करून पण पेपर घेतात आणि पास होतात. पण मी तुम्हाला त्यापेक्षा असं वेगळं सांगेल की तुम्ही जे रोज शिकवले त्या दिवशी ते वाचा आणि नंतर तुम्हाला लोड येणार नाही. खूप चांगलं यश, चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील का नाही? त्यासाठी तुम्हाला रोजचं टाइम टेबल, रोजचं शेड्यूल हे खूप गरजेचं आहे आणि रोजच्या रोज नवीन वाचलं पाहिजे, नवीन शिकलं पाहिजे आणि रोजच्या रोज तुम्ही वाचत गेला तर असा खूप मोठा 365 दिवसाचा खजिना तयार होईल, जो तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कामी येणार आहे. जे स्पर्धा परीक्षा करणारे प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, मुलाखत असेल आणि जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार नाही त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, नॉलेज वाढवण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारच्या मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मदत करतात. येते लक्षात? आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्या समजल्या नक्की? सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ मोटिवेशन, टाइम मॅनेजमेंट, जास्तीत जास्त वाचन, येस, रोजचं न्यूजपेपर रिडिंग, रोजचं दिनविशेष आणि रोजचं टाइम टेबल. आज घरी गेलात म्हणजे संपल्यानंतर जेवण करा आणि जेवण करायच्या आधी लिहून काढा. कसं होतं बघा, आपण बोलायला खूप बोलतो, हे करायचं ते करायचं ते करायचं, आपण खूप ऐकतो पण आपण त्याच्यावरती काही खरंच काम करतो का? नाही करत नाही. पण जेव्हा आपण लिहू ना गोष्टी त्यावेळेस आपण त्याच्यावरती नक्कीच काम करतो. आता मी जेवढी पण मोठी मोठी माणसं बघितली ती रोज लिहितात. टाटा त्यांना खास काय गरज आहे का ह्या वयात एवढं लिहायची? त्यांचं आता 85-87 वय आहे, त्यांना काय गरज आहे का लिहायची? तरी ते रोज जेव्हा पिकअप परेडला जातात मुंबईमध्ये, त्यांच्या ऑफिसला जेव्हा लागली सकाळी ते लिहितात की आज काय काय करायचंय, आज कुठल्या मीटिंग आहेत, आज कुठल्या टीमला व्हिजिट करायची, कुणाची मीटिंग घ्यायची, आज सगळं लिहितात दिवसभर. मग आपण लिहायला काय प्रॉब्लेम आहे? लिहिलं पाहिजे. बरोबर? आता समजा मी आले 2 दिवस इकडे गावाकडे, आता मी सकाळी 5:30 ला पोहोचले आणि परत लगेच सकाळी उठून इकडे आले, तरी पण मला असं कंटाळा थकवा येते कारण मला माहिती की मला 40 पर्यंत मला काय काय काम करायचे, कसं काम करायचे ठरलंय माझ्या डोक्यात. त्यामुळे थकवा, आळस, कंटाळा हे शब्द आपण आपल्या आजूबाजूला फिरकू द्यायचे नाही, तर तुम्ही खूप काम करू शकता. त्यामुळे सगळं फ्रेश राहिलं पाहिजे आणि कधी राहाल जेव्हा तुम्ही ध्येय ठरवा, मग त्यावेळेस तुम्ही असे वेडे होऊन कामाला लागा. एखाद्या गोष्टीसाठी आपण वेडे झाल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट आयुष्यात मिळत नाही. त्यामुळे आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण खूप
हे असं आपलं आयुष्य जगायचं नाही. ओके, तर कळलं एवढं सगळं तुम्हाला. वाचन खूप करा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा नसेल तरी सुद्धा वाचन करा, कारण वाचलं तरच तुम्हाला पुढे आयुष्याची दिशा समजणार आहे, नाहीतर नाही. कॉलेजचा अभ्यास तर आहेच आहे, पण त्यासोबत खूप चांगली पुस्तक वाचा. आता तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, त्याच्यातली नवीन आता खूप पुस्तक आहेत. कॉलेजच्या अभ्यासाव्यतिरिक्त बायोटेक्नॉलॉजी खूप आवडती पुस्तकं आहेत मॅडम, ती सुद्धा तुम्ही वाचली पाहिजे. येते लक्षात. आता मी तुम्हाला असं म्हणणार नाही की आता काही मुलांना स्पर्धा परीक्षा अभ्यास करायचा, काही मुलांना करायचं नाही, पण मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला म्हणजेच खूप काहीतरी मिळवलं आणि तुमच्या आयुष्यात खूप सार्थक झालं, असं काहीही नाही. ती पण एक नोकरीच आहे, ती पण एक सेवाच आहे. तुम्ही चांगले शेतकरी म्हणून पण लोकांची सेवा करू शकताय, चांगले डेप्युटी कलेक्टर म्हणून पण लोकांची सेवा करू शकताय, तुम्ही कुठला उद्योग जरी सुरू केला तरी पण लोकांची सेवा करू शकताय. बरोबर? असं नाही की फक्त अधिकारी झालं म्हणजे तुम्ही खूप काहीतरी मिळवलं, असं काही नाही. बरोबर ना? तुम्ही राजकारणात पण जाऊ शकता, तुम्ही पण लोकांची सेवा करू शकताय, काही करू शकताय. त्यामुळे मी असं म्हणणार की तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षा करा. मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहे म्हणजे तुम्ही माझं ऐका, मी जे सांगते तसं ना. तुमच्या आयुष्यात तुम्ही ठरवा की मला नेमकं काय करायचं, कारण आपल्याला स्वतःशिवाय आपल्याला दुसरं कोणीच चांगलं ओळखू शकत नाही. आपल्या आई वडील पण आपल्याला ओळखू शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये जी काही क्षमता आहे ती फक्त कोणाला माहिती असते, आपल्या स्वतःला माहिती असते. त्यामुळे तुम्ही ठरवा की मला स्पर्धा परीक्षा करायचंय, की मला उद्योजक व्हायचंय, की मला सायंटिस्ट व्हायचंय, की मला आणखी वेगळ्या क्षेत्रात जायचंय. कोणी सेटनेट करेल, पीएचडी करेल, कोणी चांगला प्रोफेसर बनेल, कोणी चांगला सायंटिस्ट बनेल, कोणी चांगला उद्योजक बनेल, कोणी चांगला शेतकरी बनेल. बरोबर? तुम्ही स्वतःला ओळखा, कोणी चांगला अधिकारी बनेल. तुम्ही स्वतःला ओळखा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती काम करा. मग त्यासाठी आपल्याकडे 5 स्किल असणं खूप गरजेचं आहे कुठली गोष्ट करण्यासाठी. फक्त स्पर्धा परीक्षेचं नाही सांगत आहे, मी ऑल ओव्हर सगळ्यांना सांगतो. बरोबर? तर 5 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे, 5 स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. तुम्ही आता एमएससी ला ऍडमिशन घेतलं, बायोटेक्नॉलॉजीला घेतलं, बी फार्मसीला घेतलं, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मी का आलो इकडे. पारदर्शकता असली पाहिजे. आम्ही जेव्हा होतो ना काहीच माहिती नव्हतं 12वी नंतर काय करायचं, म्हणजे लोक काय ते सांगतात आम्ही ऐकतात, पण स्वतः तसं काहीच नव्हतं थांबत की मला 12वी नंतर हेच करायचंय. म्हणजे 12वी नंतर मला घरच्यांचं असं म्हणत होतं की डीएड करावं, पण मला डीएडला मिळालं नाही. मला कोणीतरी सांगितलं की नर्सिंग कर, नर्सिंग केलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चांगला 15-20 जॉब मिळतोय. मग मी सोलापूरला आले, नर्सिंगचा अश्विनी हॉस्पिटल, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला फॉर्म भरला. 69% असल्यामुळे ती मध्ये ऍडमिशन पण मिळालं, पण माझ्या घरच्यांनी मला पाठवलं नाही. असं परत मला कोणीतरी सांगितलं की बीसीएस ला खूप स्कोप आहे आणि बीसीएस ला ऍडमिशन घेतलं. म्हणजे पारदर्शकता होती का? नव्हती. पण आता मला माहिती आहे की मला 40 पर्यंत काय करायचं ही पारदर्शकता आहे. त्यामुळे मग आता आपलं प्रत्येक पाऊल त्या दिशेने असेल आणि आपला वेळ नाही जाणार आणि आपण भरकटत नाही जाणार आणि आपलं आयुष्यातलं नुकसान जे होणार आहे ते टळेल. का? कारण ट्रान्सपरन्सी असल्यामुळे. बरोबर? येते लक्षात. त्यामुळे आता जरी तुम्ही तुमच्या डोक्यात काही ट्रान्सपरन्सी नसेल, आता तुम्ही जे करताय, पण इथून पुढे तरी ठरवा की ट्रान्सपरन्सी खूप गरजेची आहे की मला काय करायचंय, कुठल्या गोष्टीमध्ये करिअर करायचं. पारदर्शकता की हे मला का करायचंय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर तुमच्यामध्ये डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे. समर्पण म्हणतो आपण त्याला. एकदा पारदर्शकता आली की ती गोष्ट मिळवण्यासाठी त्यात खूप डेडिकेशन देऊन काम केलं पाहिजे, समर्पण देऊन काम केलं पाहिजे. डेडिकेशन. बरोबर? मग एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही डेडिकेशन दिलं आणि रोज त्याच गोष्टीसाठी तुम्ही काम करायला लागला तर तुमचं काय वाढेल? कॉन्फिडन्स वाढेल की नाही? कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा जर कॉन्फिडन्स आला तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करू शकाल आणि पुढे जाऊ शकाल. येते लक्षात? त्यामुळे पारदर्शकता, डेडिकेशन, कॉन्फिडन्स आणि चौथी गोष्ट म्हणजे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क. चौथी गोष्ट हार्डवर्क, पाचवी गोष्ट स्मार्ट वर्क. हार्डवर्क आपण सगळेच करतोय, पण सगळ्यालाच यश मिळतं का? नाही. जो हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क करतो त्याला यश मिळतं. बरोबर? नाहीतर आपल्याला असं आयुष्यभर ते कसं ओझी वाटतो ना, आपल्याला असंच गाढवासाठी ओझी वाहत बसावी लागते आणि आपण असंच नुसतं हे काम कर, ते काम कर, छोटी नोकरी कर, 10,000-15,000 कमव आणि आपलं पोटेन्शियल असतं आपलं आयुष्य अशातच निघून जाईल. का?
स्मार्ट वर्क नाही केलं, स्मार्ट विचार नाही केला. म्हणजे हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क ह्या दोन गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत कुठल्याही क्षेत्रात. ट्रान्सपरन्सी, डेडिकेशन, कॉन्फिडन्स, हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क ह्या दोन गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत पुढचा करिअरची सुरुवात करण्यासाठी. येते लक्षात? कळलं? इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? बोर नाही ना होत आहे? नक्की? बोर झालं की सांगा, मग आपण जोक वगैरे सांगू. टाळ्या वाजवण्याचं काय का माहिती का? आता पास करा. पास करायचं नाही ना? कारण आज आपला विषय सुरू व्हायचा. हे सगळ्यांसाठी बेसिक मी सांगितलेलं आहे. त्या गोष्टीला लक्षात फक्त आज दिलं गेलं तुम्ही स्वतःचं शेड्यूल बनवायचं 18 तासाचं आणि लिहून ठेवायचं की मला पुढच्या 3 वर्षात कॉलेज पूर्ण करून मला आणखी काय वेगळं करायचं. ओके, आता आपण स्पर्धा परीक्षेकडे वळू. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय सांगा मला, माहिती आहे कुणाला? स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? काय आहे स्पर्धा परीक्षा? परीक्षा तुम्ही देत असता सगळ्या कॉलेजच्या परीक्षा देतात रोज वेगवेगळ्या असतात, इंटरनल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल्स. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? की ज्या परीक्षा देऊन तुम्ही शासकीय सेवेमध्ये जाता ती म्हणजे स्पर्धा परीक्षा. बरोबर? सरकारी नोकरी मिळवण्याची संधी म्हणजेच काय आहे? स्पर्धा परीक्षा. आता स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचा गैरसमज झालाय एमपीएससी, मग त्यात राज्य सेवा कंबाईन आणि यूपीएससी एवढ्या 3 परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा असे विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला. पण नाहीये. आता मी त्या विद्यार्थ्यांना मी असं म्हणजे अवेअरनेस करते की प्रशासनातील विविध संधी ह्यावरती फोकस करा. माझं टेलिग्राम चॅनल पण आहे, फेसबुक व्हॉट्सअपचं ग्रुप पण आहे प्रशासनातील विविध संधी नावाचा. कारण मुलांना काय झालं माहिती का, स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त जे अशा सेलिब्रिटी पोस्ट असतात ना, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, पीएसआय, तेच व्हायचे पोरांना. मग पाकिस्तानच्या परीक्षेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एमपीएससी यूपीएससी जे कंडक्ट करतात त्यांना कळतच नाही, दिसतच नाही. आता तुमच्या इथे बरेच बीएससी ऍग्रीची मुलं आहेत, एमएससी ऍग्रीची मुलं आहेत. तुमच्यासाठी कृषीची पण सेवा आहे ना, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. ती खूप कमी मुलं देतात आणि सगळ्या लोंढा कुठे कंबाईन आणि राज्य सेवेकडे. पण मी मुलांना असं सांगेल की तुम्ही याच्यातून डिग्री घेतलेली आहे तर त्याच्यातून जर तुम्ही परीक्षा दिली, आता इंजिनिअरिंग झालेली मुलं त्यांनी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवेची परीक्षा दिली तर तुम्हाला लवकर यश मिळू शकतं. यूपीएससी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा दिली तर तुम्हाला लवकर यश मिळू शकतं. आता बी फार्मसी, डी फार्मसीची मुलं त्यांना सुद्धा औषध निर्माण विभागाच्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात, त्या परीक्षा तुम्ही दिल्या तर तुम्हाला तिकडे लवकर चांगली सरकारी नोकरी मिळू शकते. पण मुलांचा सगळा अप्रोच कुठे? राज्यसेवा आणि कंबाईन. आणि मग सगळा लोंढा इकडेच पोरांचा. आणि इकडे किती रेशो आहे? खूप कमी ना, 400 जागा 4 लाख मुलं. आता मला सांगा, एसएससी मुलाला माहिती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन माहिती आहे? एसएससी जसे यूपीएससी आहे तसे एसएससी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सगळ्या जागा आहेत. यूपीएससी ज्या घेत नाही भरत नाही त्या सगळ्या जागा कोण भरतं? एसएससी भरतं. एसएससी च्या दरवर्षी न चुकता 35,000 जागा असतात. किती? 35,000. किती मुलं फॉर्म भरतात बरं आपल्या महाराष्ट्रातील? नाहीच आहे. त्यांना असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा आपल्यासाठी नाहीच आहे. आपल्यासाठी फक्त काय राज्यसेवा आणि कंबाईन या 2च परीक्षा. आणि पण भरा एसएससीचा फॉर्म पण भरा, त्याच्यातून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कितीतरी मोठ्या नोकऱ्या मिळतील. जेवढे सगळे जे काही ग्रुप बी ग्रुप सी चे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जे काही पोस्ट असतात त्या सगळ्या कुठून भरतात? एसएससी मध्ये. आता जे काही सगळे सचिवालय आहेत दिल्लीमध्ये, एम्स हॉस्पिटल असेल, ओएनजीसी असेल, बरोबर, हे सगळे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोठमोठे डिपार्टमेंट आहेत तिथे सगळे कुठले कोण भरतं त्या जागा? एसएससी भरतं. पण मुलं आपली तिकडं जात नाही. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला गेला तिथे सगळे जे आयआरएस खात्याचे जे असिस्टंट असतात ते कोण भरतं? एसएससी भरतं. आता मी जेवढ्या पुणे मुंबईतल्या इन्कम टॅक्सच्या ऑफिस मध्ये गेले तिथे सगळे पश्चिम बंगाल, केरळ, यूपी, बिहार, मराठीचं नाव नाहीये. मग आपली मराठी मुलं काय करतात? आता मला सांगा, रेल्वेची एक्झाम घ्या, तिथे आपली किती मुलं कमी असतात? म्हणजे हा अवेअरनेस जो आहे तो कमी. त्यामुळे आपण प्रशासनातील विविध संधी वरती काम करायचं. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण गेलो, किती
बँक ऑफ महाराष्ट्र आहे कुठे? महाराष्ट्रामध्ये. आणि काम कुठली लोक करतायत? परराज्यातली लोक काम करतात. का? कारण आपली पोरं IBPS मध्ये पास होत नाही, तेवढा त्यांचा डीपमध्ये अभ्यास नाहीये, म्हणूनच ना. मग तुम्ही ज्या सगळ्या जे काही प्रशासनिक वेबसाईट तुम्हाला तर वाटतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC त्यामुळे बऱ्याच लोकांनी अभ्यास केला नसेल, पण स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC नसून ह्या सगळ्या सुद्धा परीक्षा आहेत हे लक्षात घ्या. ग्रुप डी पासून ग्रुप ए पर्यंत सगळ्या ज्या काही शासकीय सेवा आहेत कुठलीही सेवा वाईट नाही. आता तुम्ही साधं पोलीस कॉन्स्टेबल उदाहरण घ्या. पोलीस कॉन्स्टेबल झालं स्टार्टिंगला पगार किती आहे? 30,000. आपण प्रायव्हेट मध्ये जर गेला तर 30,000 मिळणार तुम्हाला. MBA झाले असो, MSc असो, नाहीतर PE झाले असो, पगार किती? 12,000, 15,000, 18,000. प्रायव्हेट सेक्टरची ही परिस्थिती आहे. आता जर तुम्ही इकडे गव्हर्नमेंटच्या गेला तरी तुम्हाला 30च्या पुढे 30,000च्या पुढे तुम्हाला पगार असणार आहे. आणि जॉब सिक्युरिटी, समाज मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी तर असणारच आहेत, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला ज्या काही सगळ्या प्रशासकीय संधी आहेत त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आता तलाठीची जागा येणार आहेत, हजारो तलाठीच्या जागा येणार आहेत सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या कलेक्टर ऑफिसच्या. त्या तुम्ही परीक्षा दिल्या पाहिजेत. त्यातून जरी झालं तरी काय माहिती आहे ना, म्हणजे परत तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करा, परत डेप्युटी कलेक्टर व्हा, परत DYSP व्हा. पण ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत ज्यातून आपण शासकीय सेवेमध्ये एंट्री करू शकतो त्या सगळ्या परीक्षांवरती आपलं लक्ष असलं पाहिजे. कुठल्या जाहिराती कधी येतात, कधी फॉर्म भरायचा, कुठल्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आणि सगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या तर सगळ्या स्पर्धा परीक्षेचा जो काही मेन सिलेबस आहे तो सेम आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स, मॅथ्स, रिझनिंग, मराठी, इंग्लिश हेच विषय आहेत ना. म्हणजे तुम्ही तलाठीपासून IAS पर्यंतचा अभ्यासक्रम घ्या, मेन विषय सेम. इकडे कॉन्स्टेबल पासून IPS पर्यंत सगळ्या परीक्षा घ्या, मेन विषय सेम. फक्त त्याची जी लेवल आहे ती वाढवा. म्हणजे तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय तर तुम्हाला ऑनलाईन प्रश्न विचारतील महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचे. पुढे तुम्ही कंबाईनचा अभ्यास करताय PSIचा तर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्र इतिहास वाचावा लागेल. पुढे तुम्ही DYSPचा अभ्यास करताय राज्यसेवेचा तुम्हाला भारताचा भूगोल भारताचा इतिहास वाचावा लागेल. पुढे तुम्हाला IPS व्हायचं UPSCचा अभ्यास करताय तर तुम्हाला मग जगाचा भूगोल जगाचा इतिहास वाचावा लागेल. पण विषय सगळे सेम आहेत की नाही. आणि मी तुम्हाला सांगते ठामपणे तुम्ही आजच्या डेटला ह्या क्षणी कुठली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी 50% प्रिपेअर आहात. तुम्ही म्हणाला असं कसं काय, आम्ही तर कायच अभ्यास केला नाही, मला स्पर्धा परीक्षेमधलं येस पण माहिती नाही, व्यास कसं काय म्हणताय. कारण तुम्ही काय असं डायरेक्ट इथं आलाय का बसलाय का येऊन नाही ना, काय ते शिकलाय ना. आधी बालवाडीत गेलो आपण, परत 1ली ते 4थी शिक्षण घेतलंय, परत 5वी ते 10वी शिक्षण घेतलंय, 11वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. म्हणजे इतक्या वर्षाचा बेस आहे ना आपल्याला, आहे की नाही. आणि विषय ते सगळे शिकलोय. हिस्ट्री शिकलोय हिस्ट्री शाळेत शिकलोय ना. जिओग्राफी शिकलोय, पॉलिटी शिकलोय, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र शिकलोय, विज्ञान शिकलोय, पर्यावरण शिकलोय, गणित, बुद्धिमत्ता शिकलोय. मग नवीन काय सांगा तुम्ही, नवीन काय आहे का? नाही. फक्त 1-2 विषय येतील त्याच्यामध्ये, बायोटेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर पॉलिसी, इंडियन न्यूक्लिअर पॉलिसी, ठराविक शब्द, रिमोट सेन्सिंग, हे काही शब्द फक्त नवीन असतील सिलेबस मध्ये. तुम्ही जर सिलेबस घेतला तर त्याचे तुम्हाला हार्डली 10 ते 20 शब्द नवीन दिसतील. आणि बाकी सगळे आपण काय ना काय कुठे ना कुठे शिकलोय ते सगळे शब्द तुमचे ओळखीचे असतील. मग तुम्ही 50% प्रिपेअर आहात की सांगा मला. आहात ना. फक्त अजून त्याला तुम्हाला काय करायचंय, रिकॉलेज करायचंय. जे आधी वाचले, जे आधी अभ्यास केला त्याला परत अजून एकदा रिव्हिजन करायचे, त्याच्यावरती डीप मध्ये अभ्यास करायचा. एवढंच आहे. येते लक्षात नक्की. आणि चालू घडामोडी, आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा करा किंवा न करा, पण लक्ष असलं पाहिजे. रोज सकाळी 9 वाजता माझं करंटचं लेक्चर असतं. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण जे आहे डिपार्टमेंट, कोण एक मंत्री उदय सामंत, त्यांनी लॉकडाऊन मध्ये करिअर कट्टा नावाचा एक उपक्रम सुरू केला. तर करिअर कट्ट्यावरती रोज सकाळी वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एक सेशन असतं सकाळी 9 वाजता.
म्हणजे आजच्या घडामोडी आजच घ्यायच्या. मग त्याच्यामध्ये आपला बेस जो असतो लोकसत्ता, सकाळ, द हिंदू आणि पीआयबी माहिती आहे कुणाला? पीआयबी कुणाला माहिती आहे? प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, जे मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे आहे त्याच्या अंडर एक काम करणारं ऑथेंटिक आहे पीआयबी, जसे ऑल इंडिया रेडिओ वगैरे आहे तसं. तर ह्या चारचा बेस एकत्र करून ज्या न्यूज आपल्या न्यूजपेपरला पण येते त्या न्यूज पण आपण त्या सेशनमध्ये घेतो. आणि ते सेशन जे आहे ते तुम्ही रोज सकाळी 9 वाजता किंवा तुमच्या दिवसभरातल्या वेळेप्रमाणे बघत जा. युवा जागर म्हणून एक युट्यूबला चॅनल आहे, UVA युवा जागर. त्या चॅनलवरती तुम्ही तुमच्या दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधी बघा, तुम्हाला PDF पण मिळतील आणि सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला माहिती होते आणि मग तुम्हाला अपडेट व्हायला पण मदत होते. बरोबर, आता ती एखादी गोष्ट तुमच्या बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड असू शकते, जी करंटच्या जे तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायला कशासाठी तुम्हाला काम येईल. बरोबर, मला उद्या पॉलिटिकल सायन्स मधून सेटमेंट करायचे, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी काम येईल. म्हणजे सगळ्यांनाच तो विषय गरजेचा आहे करंट अफेअर्स. तर हा एक विषय नवीन आहे, बाकी सगळे जे विषय तुम्ही शाळेत असताना शिकलेले आहात. बरोबर, आता आपल्याला आयोगाने असंच काय भरकटच सोडलंय का की तुम्हाला काय वाचायचे वाचा असं काही सांगितलंय का? नाही ना. तलाठीची परीक्षा असेल, ग्रामसेवकची परीक्षा असेल, वनसेवेची परीक्षा असेल, आरोग्य सेवेची परीक्षा असेल, कुठली परीक्षा असेल, त्यांनी तुम्हाला काय दिलेले? सिलेबस दिलाय. सिलेबस म्हणजे तुमच्या अभ्यासाला दिशा मिळावी त्यासाठी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, जो आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी मदत करेल. दिलाय सिलेबस. बरोबर, आतापर्यंतचा आपला बेस दिलेला सिलेबस, आतापर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत काय? झालेल्या प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नावरती प्रत्येक प्रश्नावरती 4-4 पर्याय आहेत. मग तेवढे सगळे शब्द, तेवढे सगळे प्रश्न, सिलेबस, आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आणि आपण जे पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलोय तो सगळा ह्या विषयांचा बेस, एवढं सगळं आता आपल्याकडे आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की 50% तुम्ही आता प्रिपेअर आहात कोणती स्पर्धा परीक्षा देण्यासाठी. मग तुम्हाला अजून थोडासा अभ्यास 50% काम करायचं. म्हणजे तुम्ही ग्रुप डी असेल, ग्रुप सी असेल, बी असेल, ए असेल, कुठली ना कुठली परीक्षा तुम्ही नक्कीच पास होणार आहात. हे पडते तुम्हाला? 50% ऑलरेडी आपण प्रिपेअर्ड आहोत. आणि स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आता आम्हाला जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळेस आमच्याकडून खूप चुका झाल्या आणि आम्हाला कळलंच नाही की नेमकं काय करायचं. आता एवढं वर्ष शिकून कळते की नेमकं काय करायचं. पण आता तो अप्रोच झाला नाही की परीक्षा द्यायला नाही, म्हणजे एज लिमिट आहे अजून, पण आता ती मानसिकता नाही राहिली की अभ्यास करावा एका खोलीत बसून आणि परीक्षा द्यावी आणि तेवढं केलं तर पास पण होईल. पण आता तसं एवढं फिरायची सवय लागली, मुक्तपणे काम करायची सवय लागली, मला ती 8 तासाची नोकरी नको वाटते, मग त्यामुळे अभ्यास सोडून दिला. पण त्यावेळेस जर आम्हाला कळलं असतं की नेमकं काय करायचंय तर नक्कीच आम्हाला त्याचा खूप फायदा झाला असता. म्हणजे तुम्ही जे तुमच्या मनात गैरसमज आहे 5-6 वर्ष लागतात, तो आधी गैरसमज काढून टाका. स्पर्धा परीक्षा खूप अवघड असतं, तो एक गैरसमज काढून टाका. आणि त्याच्यामध्ये पास होण्यासाठी काय तर खूप रॉकेट सायन्स आहे ते पण डोक्यातून काढून टाका. तुम्हाला फक्त पास होण्यासाठी काय करायचंय हे जर कळलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊ शकता. आता मार्केटमध्ये तुम्हाला खूप लोक भेटतील पण नेमकं करायचं काय हे सांगायला लोक खूप कमी आहेत आणि मग त्याच्यात तुमचा वेळ असाच वाया जातो. तुम्ही स्वतःला स्पर्धा परीक्षेचे जे कर्मचारी हातवर केले त्यांनी 2 वर्ष द्या स्वतःसाठी. किती? 2 वर्ष. म्हणजे ग्रॅज्युएशन असते 2 वर्षामध्ये आणि 2 वर्ष ठरवा की 2 वर्षात मला काय करायचंय आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा. 2 वर्षाच्या पुढे जास्त वेळ देऊ नका, कारण कुठं थांबायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. आपली घरची आर्थिक परिस्थिती, आपलं बॅकग्राऊंड, आपली बौद्धिक क्षमता ह्या सगळ्यांचा विचार करून आपण 2 वर्षानंतर थांबलं पाहिजे आणि 2 वर्षानंतर आपल्या जेवढ्या खर्चाला पैसे लागतात तेवढे तरी आपण कमवले पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला वास्तव पण सांगते, ओके? म्हणजे मी तुम्हाला असं डिसमोटिवेट करत नाही पण मी वास्तव सांगते तुम्हाला. कारण मी आता जिथं बघते ना, मी जिथे राहते पेठेत, नवी पेठेत, तिकडे 35-38 वर्षाची सुद्धा मुलं आहेत जे आतापर्यंत अभ्यास करतात. म्हणजे असं नाही की आयोगाने तुम्हाला 43 वय दिला, 38 वय दिलं म्हणजे तुम्ही तोपर्यंत अभ्यास करावा. आयुष्य कुठेतरी सेटल होणं पण गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही ठरवलं ना मला स्पर्धा परीक्षा करायचंय तर 2 वर्ष टार्गेटच ठेवायचं. मला 2 वर्षातच काही ना काहीतरी पोस्ट काढायची. मग ती पोस्ट कुठली काढा पण 2 वर्षाचं टार्गेट ठेवा.
आणि 2 वर्ष जर नाही जमलं निघाली पोस्ट मग काय करा, जॉब करा, स्वतःचा खर्च तरी भागा, एवढे पैसे कमवा आणि मग अभ्यास करा. कारण 2 वर्षात तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असतं आणि तेव्हा तुम्ही जॉब करत करता अभ्यास करू शकता. अशी बरीच लोक आहेत की त्यांनी जॉब करत सुद्धा अभ्यास करून पोस्ट मिळवलेली आहे. त्यामुळं 2 वर्ष एकदम फोकस करून अभ्यास करायचा. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 50% प्रिपेअर आहात, फक्त तुम्हाला 50% आता तयारी करायची. आता 50% तयारी करण्यासाठी सुरुवात कुठून करायची? पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस. सिलेबस बघायचा आहे, सिलेबस. कारण सिलेबस बघितल्याशिवाय कळणारच नाही मला काय करायचंय. प्रीचा सिलेबस बघा, मेन्सचा सिलेबस बघा, 2 नाही 3 नाही 4 वेळा वाचा. तुम्हाला बोर होईल पण तरी पण वाचा, कारण आपल्याला ते समजून घ्यायचं. आणि जे त्यातले बरेच शब्द तुम्हाला आधीचे ओळखीचे वाटतात, कारण आपण आधी 15-16 वर्ष शिकलोय, त्यातले फक्त तुम्हाला 15-20-30 शब्द नवीन वाटतील. जे शब्द नवीन वाटतील त्याला काय करा, अंडरलाईन करा. पण जी तुम्हाला परीक्षा द्यायचं त्याचा सिलेबस, पूर्व मुख्यचा सिलेबस बघणं पहिली गोष्ट आहे. येते लक्षात? प्रिलिम्स आणि मेन्स सिलेबस बघताना तुम्हाला कळेल की मला काय वाचायचं, बरोबर ना? मग तुमच्या लक्षात येईल अरे हे तर मी शाळेत शिकलोय पण आता मला काहीच आठवत नाही. कारण आपण जेव्हा 8वी 9वी ते सगळी माहिती होतं ना मला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा करायच्या, त्यामुळे आपण तेवढा अभ्यास केला, 90-50-100% मार्क मिळवल्याने आपण ते सगळं काय केलं, विसरून गेलो. पण आता जेव्हा स्पर्धा परीक्षा मी अभ्यासक्रम बघितला त्यावेळेस मला लक्षात आलं की मी जे 8वी 9वी 10वी 11वी 12वी शिकलोय तेच परत आता इथं आहे. मग आपण परत मग स्टेट बोर्डची पुस्तकं शोधायला सुरुवात केली, बरोबर? मग त्यामुळं स्टेट बोर्ड वाचणं कंपल्सरी गरजेचं आहे. कारण स्टेट बोर्ड का वाचायचं? कारण स्टेट बोर्ड मध्ये कन्सेप्ट समजायला सोपे जातात आणि आधी आपण त्या कन्सेप्ट शिकलेलो आहोत. जी साधी भाषा, समजेल अशी भाषा, सोप्या पद्धतीने दिलेली चित्र, आकृत्या स्टेट बोर्ड मध्ये आहेत. आणि स्टेट बोर्ड मध्ये कधी कधी आहे असे वाक्य परीक्षेमध्ये विचारले जातात. कधी कधी ती रेफरन्स बुक मध्ये पण सापडत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत जर अभ्यास करायचा असेल तर आधी सिलेबस, त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करायची आणि आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका. आता तुम्ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम शिकलाय, रक्ताभिसरण संस्था, बरोबर? 10वी शिकलाय, 9वी 10वी आता पण आहे, राज्यसेवेला पण आहे, कंबाईनला पण आहे, UPSC ला पण शिकलोय आपण. पण आपल्याला माहिती पाहिजे की ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम वरती आतापर्यंत आयोगाने कसे प्रश्न विचारले, UPSC ला कसा प्रश्न विचारलाय, राज्यसेवेला कसा प्रश्न विचारलाय, कंबाईनला कसा प्रश्न विचारलाय. त्यासाठी आतापर्यंत झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि अनालिसिस म्हणजे काय? आपल्याला एक प्रश्न त्याला 4 पर्याय आहेत, त्या 4 पर्यायावर अजून 4 प्रश्न आपण तयार करू शकतो. म्हणजे प्रश्न पण आपणच तयार करायचे, उत्तर पण आपणच तयार करायचे. तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस लेफ्ट साइडला सिलेबसची कॉपी ठेवायची, राईट साइड मध्ये तुम्ही जे वाचताय नोट्स असेल, स्टेट बुक असतील, रेफरन्स बुक असेल ते मध्ये ठेवायचे आणि राईट साइडला आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा प्रश्नसंच ठेवायचा. म्हणजे लगेच तुम्हाला समजेल. आता समजा तुम्ही पॉलिटी मध्ये निधर्मी राज्य वाचताय, बघायचं निधर्मी राज्य आहे का, वाचलं लगेच बघायचं की निधर्मी राज्यावरती आतापर्यंत आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि मग तुम्हाला कळेल आतापर्यंत आयोगाने ह्या कन्सेप्टवरती अशा पद्धतीने प्रश्न विचारून झालेत आणि पुढच्या वर्षी आयोग ह्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. म्हणजे ती आयडिया तुम्हाला येईल की कसा प्रश्न विचारला आहे, पुढे कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे काय असतो आपला अभ्यास. स्वतःच प्रश्न तयार करणं आणि स्वतःच त्याची उत्तरं शोधणं. येते लक्षात? ही स्पर्धा परीक्षेची बेसिक सुरुवात आहे. काय काय? सिलेबस, आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आणि स्टेट बोर्ड. ओके, येते लक्षात? सुरुवात इथून झाली. आता मी आता पुढे तुम्हाला जाऊन उलट सांगेन. बोर होते का? नाही ना? तर थोडं उलट सांगेल. तुम्हाला पुढे सांगायचं मला माहित नाही. जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता त्यावेळेस तुमचं 70% मुलाखत कशावरती असते? तुमच्या बायोडेटावरती असते. कारण मुलाखतीचं नाव आहे पर्सनॅलिटी टेस्ट. मुलाखत नाही, पर्सनॅलिटी टेस्ट. कारण आयोगाने तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जी आहे ती प्रिलिम्स मध्ये चेक केलेली असते, तुमचं नॉलेज मेन्स मध्ये चेक केलं असतं. राहिलं काय? पर्सनॅलिटी. आणि तुमचा जो काही बायोडेटा समोर असतो त्याच्यामध्ये तुमची वैयक्तिक सगळी माहिती. आता मी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू झाले, रिझल्ट पण आला त्याचा. 700 मुलांचे इंटरव्ह्यू घेतले MES च्या आणि PSI चे 400 मुलांचे इंटरव्ह्यू घेतले.
त्याच्यातून असा एक खूप वाईट अनुभव आला आम्हाला की मुलं प्रिलिम्स मेन्स रट्टावरून पास झाली, अभ्यास करून पास झाली, पण त्यांना बेसिक नॉलेज खूप कमी. मग त्यामुळे आपण उलट जाऊ. आता बेसिक नॉलेज म्हणजे काय, आपण जिथून आलेलो आहोत त्याची माहिती आपल्याला पाहिजे ना. त्यामुळे तुम्ही अभ्यासाची सुरुवात करता. आता एक गोष्ट समजली, सिलेबस, आधीचे पेपर, स्टेट बोर्ड. मग आता सुरुवातीला तुम्ही करा, आधी तुम्ही स्वतःच्या ह्याच्यापासून करा, जे तुम्हाला नंतर तिथं उगीच काय सांगता येईल असं नको व्हायला, कारण तिथं ते विचारणार आहे. आपण महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल वाचतो, पण आपल्या गावचा इतिहास भूगोल कुठे आपल्याला माहिती. त्यामुळे ते वाचणं खूप गरजेचं. म्हणजे तुमचं गाव, तुमच्या गावाची जी काय ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक, राजकीय, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं गाव, तुमचा तालुका, बरोबर, तुमचा जिल्हा. आता आपण सोलापूर जिल्ह्यातले, आता माझं गाव मंगळवेढा प्रॉपर, मला मंगळवेढ्याचा विषय माहिती पाहिजे, मंगळवेढ्याची लोकसंख्या किती माहिती पाहिजे, मंगळवेढ्याचं राजकीय काय माहिती पाहिजे, तिथले आमदार कोण आहेत ते सगळं मला माहिती पाहिजे, तिथे कुठल्या कुठल्या नद्या आहेत ते मला माहिती पाहिजे, कुठली धरणे आहेत ते माहिती पाहिजे. मग मंगळवेढ्याचं फेमस काय आहे, ज्वारी, त्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे. मंगळवेढा संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ते माहिती पाहिजे. मग मग मला सोलापूरकडे, सोलापूरचं वैशिष्ट्य काय ते माहिती असलं पाहिजे. सोलापूरचे पालकमंत्री कोणते माहिती असलं पाहिजे, सोलापूरचे कलेक्टर कोणते माहिती असलं पाहिजे, बरोबर. सोलापूरला कुठला इतिहास आहे तो माहिती असला पाहिजे. तर आपण महाराष्ट्राचा, जगाचा, भारताचा करू आणि आपल्याला फक्त सोलापूरच माहित नाहीये, मग उपयोग काय आहे. आणि पण तिथे इंटरव्ह्यू मध्ये काय सांगता नाही आलं की मग प्री मेन्स केलेलं पण सगळं व्हायचं. मग त्यामुळे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेस आपल्या गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून करा आणि मग महाराष्ट्राकडे वळा. आणि ही चूक आता मुलांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारले त्यावेळेस मुलांना काहीही सांगता आलेलं नाही. त्यांना जे सिलेबस मधलं सगळं माहिती होतं, पण स्वतःच्या गावाबद्दल, तालुक्याबद्दलच माहिती नाही. तेच इंटरव्ह्यूला विचारलं जातं, कारण 70% इंटरव्ह्यू तुमच्या वैयक्तिक ह्याच्यावरती असतो, बायोडेटावरती असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या गावाविषयी, स्वतःच्या तालुक्याविषयी, स्वतःच्या जिल्ह्याविषयी माहिती पाहिजे. येते लक्षात. मग त्याच्यानंतर मग तुमचे रेफरन्स बुक असतात. पण आधी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. स्टेट बोर्ड सगळ्यात मस्त आहे. तुम्ही जे विद्यार्थी पास झाले त्यांना सुद्धा विचारा, तर ते स्वतः सांगतील की आम्ही सुरुवातीला स्टेट बोर्डच वाचले. आणि एनसीईआरटीचं मराठीतून पुस्तक आहे माझं, सायन्सचं पण आहे, बाकी सगळ्या विषयांचं आहे. ते जर तुम्ही एक पुस्तक वाचलं तरी सुद्धा चालेल. समग्र एनसीईआरटी आहे विकलं पब्लिकेशनचं, म्हणजे सगळी 50-60 पुस्तकं गोळा करण्यापेक्षा एकच पुस्तक वाचा. आता त्याच्यातून तुम्हाला चांगला आउटपुट मिळेल. आणि प्रत्येक विषयाची जास्तीत जास्त 1 ते 2 पुस्तकं वाचायची, म्हणजे कमीच पुस्तकं वाचायची. म्हणजे 20 पुस्तकं वेगवेगळी असण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 20 वेळा वाचा, ते जास्त तुम्हाला फायदेशीर ठरणार. आणि तुमचा अप्रोच जो आहे तो खूप मॅटर करतो. मग मी तुम्हाला पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन ऑफिसला पाहिजे तर तुमचा अप्रोच जो आहे त्याप्रमाणे असला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा करणं खूप सोपं आहे, पण जेव्हा तुम्ही त्या खुर्चीत बसता त्यावेळेस पण तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला तिथं कोणी 4 ऑप्शन देणार आहे का? नाही. तुम्ही आता तहसीलदार आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आले आणि तुमच्याकडे जो असिस्टंट आहे तो 15-20 वर्षापासून त्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि तुम्ही आज जॉईन झाले, तुम्हाला असं म्हणणार आहे की नाही साहेब 4 पर्याय घ्या आणि 4 पर्यायापैकी तुम्हाला जे वाटतं त्याच्यावरती काम करा, त्यावेळेस तुम्हाला कोण म्हणणार आहे का? असं नाही म्हणणार ना. 4 पर्याय तुम्हाला तिथं उभे करावे लागतील, त्यातल्या एका पर्यायावर तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. मग ही पण एक रोज परीक्षा असणार आहे, रोज आव्हान असणार आहे. मग ते पण आधी जमते का त्याचा पण विचार करा. मित्र असं म्हणेल तुम्हाला, नाहीतर आपण कसं आपल्याला गाडी मिळणार आहे, पगार हे ते असं सगळं मिळणारच आहे, पण तिथे गेल्यानंतर मी किती त्या पदाला नाही देऊ शकतो, ती तेवढी माझ्यामध्ये खरंच कॅपॅसिटी आहे का, ते पण तुम्ही त्याचा पण विचार करा. कारण त्याच तर तिथे काम करणं खूप अवघड असते. रोज तुम्हाला कोणी ना काहीतरी प्रत्यारोप करेल, प्रलोभन येतील, राजकीय लोकांचा दबाव असेल, त्यावेळेस मग तुम्ही कशा गोष्टी मॅनेज कराल ना. त्याच्यासाठी पण प्रिपेअर तुम्हाला आतापासून व्हायचं. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की रोजच्या रोज तुम्ही वाचन केलं पाहिजे, त्यातून आपण प्रगल्भ होतो, आपण त्याच्यातून स्ट्रॉंग होतो. मी एकदा कार्यक्रम घेतले, तिथल्या पोलीस स्टेशनची PI होते, पर्यावरण दिन होता आणि पर्यावरण दिन असं माहिती त्यांनी हातावरून आणि त्यातल्या 1-2 गोष्टी बोलल्या त्यांनी. आपली जसं ऑफिसर व्हायचंय का? नाही ना. म्हणजे आपल्याला हिची सवय पण आतापासून लावून ठेवली पाहिजे, बोलायचंय. मग आपल्याला माहिती पाहिजे पर्यावरण दिन 5 जूनला असतो, त्याची पहिल्यांदा कधी सुरू झाला, कोणी सुरू केला, मग त्याची पहिल्या वर्षीची थीम काय होती, ह्या वर्षीची थीम काय आहे,
हे कधी तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही रोजच्या रोज त्यावरती काम करा. आता मला 4 किलोमीटर धावायचंय, पण मला आधी धावावं लागेल ना, तरच मला कळेल मला त्यात येणाऱ्या अडचणी काय आहेत. मी 4 किलोमीटर धावल्यानंतर मला काय त्याच्यातून सुख समाधान फिलिंग मिळणार आहे, त्याच्यासाठी आधी मला 4 किलोमीटर धावावं लागेल, तरच मला कळेल त्यातल्या अडचणी आणि त्यातलं समाधान. मग तसंच एक रे, पण तुम्ही आता मी सांगितलं पण तुम्ही जर ते फॉलोच नाही केलं असेल तर तुम्हाला कळणार आहे का अडचण काय येणार आहे, कळणार आहे किंवा त्या सगळ्या गोष्टीकडून तुम्हाला फायदा करणार आहे ते कळणार आहे. त्या गोष्टी आधी कराव्या लागतील. फक्त ऐकून सोडून देऊन जमणार आहे का ना, तर ऐकलं आणि सोडलं असं करून चालणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी स्वतःवरती अवलंबून तेच तुम्हाला तिथून कळणार त्याचे फायदे तोटे. तर तुम्ही सगळं मॅडमच टाइमपास म्हणून सांगून गेलं त्यांना काही काम नव्हतं 2 तास कॉलेज बोलवलं असं तुम्ही असा विचार केला तर तुम्हाला ते कळणार आहे का त्या गोष्टीचा फायदा काय आहे. तर मग तुम्ही असंच राहा, म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या वागण्यात विचारात बदल करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात बदल होणार नाही. आणि आपण एकदम डोंगर सोडून आता तुम्ही म्हणला नाही नाही उद्याच मला अंबानी व्हायचं तर होणार आहे का, उद्याच मला करोडपती व्हायचं तर होणार आहे का नाही. आधी सुरुवात तुमच्या कृतीमधून करावी. सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीमधून करावी. आधी विचार बदलावा लागेल, विचार बदलला की मग कृतीमध्ये तो उतरेल, कृतीमधून मग छोट्या छोट्या गोष्टी, तिथून आपल्या 1 सेकंदाचा टाइम मॅनेजमेंट आला, बरोबर, कामाची पद्धत आली, विचार करण्याची पद्धत आली, मग त्याच्यातून तुम्ही एक छोट्या छोट्या गोष्टींचा बदल कराल आणि मग एक मोठा बदल तुमच्या आयुष्यात दिसेल. पण त्याची सुरुवात तुम्हाला करावी लागेल आणि छोट्या छोट्या गोष्टीतून करावी लागेल, तरच तो बदल होईल. तर ऐकलं किती कॉलेजने मोठे मोठे गेस्ट आणले तरी त्याच्यातून काहीही सार्थक होणार नाही जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही. आणि काम केल्याशिवाय तुम्हाला त्यातल्या अडचणी काय येतात ते पण कळणार आणि तुम्ही मागितल्याशिवाय मिळणार नाही. तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या प्रिन्सिपल सरांना, कॉलेजमधल्या सरांना, तरच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही बोलतं झालं पाहिजे, बोललं पाहिजे, तुमच्या ज्या अडचणी त्या सांगितल्या पाहिजे. ओके, तर आता आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन घ्यायचंय. कारण तुम्ही मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं, पण मला तुमच्या मनात काय आणखी अडचणी आहेत, तुमच्या मनात काय शंका आहेत त्या आपण जाणून घेऊया. त्यामुळे तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील ते तुम्ही बिनधास्त विचारा आणि बोलकं व्हा. बोललं पाहिजे, बोललं तर आपल्याला खूप सारं काही मिळणार. त्यामुळे प्रश्न उत्तर विचारा, म्हणजे आणखी जास्त आपलं इंटरेक्शन चांगलं. नंतर नंबर तर मी देईलच तुम्हाला. आणि असं नाही की तुम्हाला फक्त स्पर्धा परीक्षा करायचं म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे असं नाहीये. तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये काय करायचंय त्याच्याबद्दल माझ्या काही रेफरन्स मधून तुम्हाला काही गरज लागली तर ते मी मदत करेन. तुम्हाला उद्योजक व्हायचंय त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. तुम्हाला समजा एखादा व्यवसाय उभा करायचा त्यासाठी मॅडम मला भांडवल नाही तर आम्ही काय करू त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही की मी तुम्हाला त्यामध्ये मदत करू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला नंबर मार्क देणारच आहे, पण आता तुम्ही बोललं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण क्वेश्चन आन्सरचं सेशन घेतो. प्रश्न विचारा प्लीज.